शेतकरी मित्रो नमस्कार. आपण पाहतात सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वैदिकचा यूट्यूब चॅनल आणि नेहमीप्रमाणे आपण महाराष्ट्राच्या ड्रॅगन क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरलाताईंच्या बागेमध्ये आज आपण आहोत. काही जणांना असं वाटेल की हे मागच्याच वर्षाचं फुटेज आहे, परंतु आपण जे चित्र पाहतायत हे सकाळची वेळ आहे. तर आपण आहोत महाराष्ट्रामधील येवला तालुक्यामध्ये, नाशिक जिल्ह्यामधील येवला तालुक्यामध्ये रायते या गावामध्ये. तर आज आपण बागेमध्ये आहोत. सकाळी सकाळी आपल्याला हे आकाश खाली उतरलेलं दिसतंय आणि आज मगाशी आपण ड्रोनमधून पाहिलं की संपूर्ण बाग एकसारखी फुललेली आणि या बागेचा इतिहास जवळजवळ महाराष्ट्रातील प्रत्येक ड्रॅगनचा शेतकरी जाणतो आणि अशा हजारो शेतकरी असे आहेत की त्यांनी या बागेमधून प्रेरणा घेतलेली. तर शेतकरी मित्र हो, ज्या ड्रॅगन क्वीनने सरलाताईंनी आपल्या शेतीच्या जोरावर आपलं जे कुटुंब आहे, एक शेतकरी परिवार आहे, तो मागील 5 वर्षामध्ये आपण असं म्हणूया की शून्यापासून ते अगदी शिखरापर्यंत पोहोचवला आणि कर्ज दारिद्र्य या परिस्थितीमधून त्या आज एक फक्त आर्थिक आयकॉन नाही आहे तर शेतकऱ्यांच्या गळ्यातला ताईत बनलेले आहे. तसं काय त्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये केलं हे तर आपण मागच्या वर्षापर्यंत जे व्हिडिओ आहेत आपले त्यांचा 3 ते 4 वर्षाचा इतिहास आपण सोबत पाहिला. आज आपण त्यांच्या पुढच्या स्टेपमध्ये त्यांची आजची वाटचाल काय आहे ती आज आपल्याला बघायची आहे. नेहमी शेतकरी एक प्रश्न विचारतात की एखादी बाग एखाद्या वर्षी चांगली येते, 1-2 वर्ष चांगली येते, 2-3 वर्ष चांगली येते. चार वर्षामध्ये म्हणजे आपण जे बघतो की पहिल्या वर्षी 18 लाख, दुसऱ्या वर्षी 42 लाख, तिसऱ्या वर्षी परत 40-42 लाख, चौथ्या वर्षी माया होते 47 लाखाच्या आसपास आणि मागच्या वर्षी 50-60च्या आसपास मागच्या वर्षी आकडा गेला या 4 एकरमध्ये. लोकांनी काय केलं पाहिजे, लावलं पाहिजे. ते काहीतरी चांगलं असलं तरच लोक तरच करा तुम्ही, नाही तर कशाला करता असं खोचून बोलले. म्हणजे टोमणा मारला तुम्हाला, टोमण्यावर लोकांनी तुमचं बघून करावं असं काहीतरी करा, नाही तर उगाच कशाला काय लावता असं बोलले तुम्हाला. ओके, पण त्या शब्दाने माझं खूप कल्याण झालं. तुमची शेत आणि नर्सरी मिळून टोटल आतापर्यंत उलाढाल किती झाली असेल 4 वर्षामध्ये? 3 CR 3 CR ची उलाढाल झालेली. हो झालेली. दरवर्षी मी यायचो, दरवर्षी तुमच्या काहीतरी चुका काढायचो. माझा स्वभावच येतो ना, दरवर्षी आलो की तुम्ही काहीतरी चूक केलेली असायची आणि ती चूक तुम्ही मला दाखवून द्यायचो. चूक करायचीच नाही सर. ती चूक आता करायची नाही. उधाऱ्या 2-2 वर्ष देता येत नव्हते, आता ते म्हण तुला काय लागतं असं विचारते. ते कोण? तेच ना दुकानदार. आता भरपूर मोठे येते आमच्यापेक्षा. तर ते दिवस उधारीचे आणि आताचे दिवस मध्ये काय बदल वाटतो तुम्हाला? खूप बदल आहे. हा, आज तुम्ही त्यांच्याकडे जाता, कशा करता जाता? तो भेटायला जातो मी. की लोक म्हणतात की बाबा आता सरलाताई झाल्या श्रीमंत म्हणून त्यांना परवडतं, पण आमची परिस्थिती नाही आहे, आम्हाला उधारच पाहिजे. म्हणजे उधार मागता त्यांना काय सांगाल तुम्ही? मी शून्यातूनच आहे. आज मी दिसते, पण कुठून सुरुवात झाली? स्वतः काम केले, खांब आम्ही स्वतः उभे केले. हे कष्ट जर का आठवले ना तर ते विसरतेच नाही. आम्ही ते कष्ट आठवलेच पाहिजे रोज. ते कष्ट विसरतेच. बरोबर आहे ना? काय वाटतं तुला? कारण तो त्रास जो आहे ना खूप अवघड आहे. तो जो त्रास आहे ना, त्या त्रासाच्या मजबूत पायावरच तुमची ही सुंदर इमारत उभी आहे. तुमच्यामुळं जे शेतकरी जॉईन झाले खूप चांगलेच आहे, सगळे चांगलेच आहे. आणि जगावं कसं हे गोष्टी तुमच्याकडून शिकायला भेटल्या खरंच. आणि एवढा मोठा परिवार मिळाला आम्हाला, ICT वैदिक परिवार यांच्याकडूनच मिळाला. कारण कधी या कोपऱ्यामध्ये आम्हाला कोणी पाहिलं बी नसतं. आणि आज असं आहे की लोक शोधित येतात इथं. म्हणजे असं आहे की डेली मेसेज एवढ्यामध्ये तुमचे जे आमदार आहेत मंत्री साहेब आताचे
भुजबळ साहेब, हा हा त्यांच्यानंतर सगळ्यात जास्त पब्लिसिटी बाहेरच्या महाराष्ट्रामध्ये मिळालेली तुम्हीच असणार, पूर्ण महाराष्ट्रामध्ये. समस्या हेच वाडा उद्योग करायचे नाही तर नाशक मारायचं. शेतकरी काय करतात सर, हा. त्यांना म्हणजे तण काढायचं, लेबरच्या अभावामुळे तणनाशक मारून देतात. बरोबर, आणि पहिली चूक. ती नंतर जास्त खतरनाक चोक आहे, दुसरी नाही. रासायनिकचा वापर करता. बरं, अजून पाण्याचा जास्त वापर पाणी करता. पण जास्त नाही लागत, काही तर 2-2, 3-3 तास माहिती बरोबर. नव्हतं. पाण्याची वापसा बरोबर. तुम्ही उन्हाळ्यात पाण्याचं व्यवस्थापन कसं करता? यावर्षी तणनाशक नाही वापरलं, त्याच्यामुळे तुमचा 1 महिना डिले व्हायचा, तो यावर्षी झाला नाही. चार बेसोल डोस वर्षातून जातात. तर 100% राहतात. यावर्षी तुम्ही SSM जास्त वाढवलं, एक्स्ट्रा, बाकी सगळं तुम्ही देतच होते. ओके, एकदम फ्लश का आला तर बेसोल डोस रेग्युलर चालू आहे तुमचे. किती वर्षापासून चालू आहे बेसोल डोस? 4 वर्ष झाली. 4 बरोबर आहे. वर्ष झाली. यावर्षी गॅप काय आहे? कमी. मगाच तुम्हाला दाखवलं मला त्या सेटिंग आहे, त्याच्यानंतर फ्लावरिंग पण आहे, पण आहे. त्यानंतर कळी पण आहे, म्हणजे तेच ना, सेटिंग म्हणजे फळधारणा पण आहे. मग ह्या तिन्ही पण अवस्था आहे बागेवरती. एखादं मला डायरेक्ट 50% पार्टनर मध्ये ऑफर आहे मला. ऑफर हा, आहे आहे. समोरून, खूप आहे, डेली तुम्हाला मी पण म्हणजे पार्टनर व्हा आणि आमच्याबरोबर ब्रँड सुरू करा. हा, कारण नाव झालं ना एवढं, पण नाव कसं झालं मग? ते आयतं नाव तुम्ही कोणाला देणार नाही. आम्हाला जी ओढ होती ना, म्हणजे का बरं आम्ही 1 तासात पोहोचलो किंवा पाऊण तासामध्ये पोहोचलो, जो तुम्हाला 2 तास लागले तिला आम्ही पाऊण तासात का पोहोचलो? कारण जे आम्हाला बघायचं होतं त्याची ओढ होती. संध्याकाळ सकट सौंदर्य. हा, म्हणजे आम्ही ज्याच्या ओढीने आम्ही येत होतो त्या ओढीने आम्ही असं खेचत आलो. पण एका बेसोल डोसचे आपले 40,000 रुपये झाले. हा. आणि 40,000 तुम्ही वर्षभरात 4 डोस टाकता, किती झाले? 4 चोक 1,60,000. आणि 1,60,000 वर्षभरात तुमचा खर्च आहे. आणि वर्षभरामध्ये मागच्या वर्षी जर 60,000 झाले, 60 लाख रुपये झाले, भागिले 4 एकर किती झाले? 15 लाख रुपये पर एकर. मग 15 लाख रुपये तुम्हाला झाले. खर्च किती केला? 1.5 लाख रुपये. 1.5 लाखाला 15 लाख रुपये झाले. 1.5 लाख तो आपल्या एसटीचा आणि लेबर खर्च वगैरे धरून 50,000 आणखी 2 लाख जरी धरले, 2 धरले, बरोबर आहे की नाही? तरी पण तुम्हाला ते 2 लाख जर कट केले तर 13 लाख, बरोबर आहे? म्हणजे 2 लाख खर्च करून तुम्हाला 13 लाख शिल्लक राहता. म्हणजे 1 रुपयाला तुम्हाला 6 रुपयापेक्षा जास्त रुपये मिळाले. भावाचा विषय द्या सोडून, उत्पन्न काढा. उत्पन्नामध्ये तुम्हाला समजा 50 रुपये किलो जरी गेलं तरी 5 लाख रुपये, 100च क्विंटल काढा ना, पण 100 क्विंटल काढायची तुमची तयारी पाहिजे. हा, असं नाही की म्हणजे चालतं मी त्याची नेहमी बात. सांगतो, तुम्ही उत्पादनाची उलाढाल वाढवा. शेतकरी काय करता? बाजार भावाच्या मागे लागता. तरी 12 टनापर्यंत गेलो आपण. किती? 12, 12.5, 13 टनापर्यंत एकरी. म्हणजे एकरी 13 टन माल हम्म. आणि 52 टन माल काढला तुम्ही, हा. हा. बरोबर आहे की नाही? कारण मागच्या वर्षी पाऊस लेट आणि 100-125च्या बाजाराने धरले तर बरोबर तुमचे 50-60 लाख रुपये झाले, बरोबर आहे ना? ना. सामान्य शेतकऱ्याला समजा 50 रुपये बाजार भेटतोय, हा. विचार करा. हो. पण जर तो माल भेटतो. नाही 50 रुपये जरी मिळाला तरी तुमचं तेरी-पाची किती होतात? 6.5 लाख रुपये होतात. हा. मग तुम्ही 1.5-2 लाख रुपये खर्च केला तर तुमचे 6.5 लाख रुपये झाले. 1 रुपयाला किती रुपये भेटले? 3 रुपये. मग त्याची तयारी बरोबर आहे की पाहिजे नाही? काढायची तेवढी. हा, म्हणजे उत्पादन जास्त मिळालं पाहिजे. आता लोकांचा प्रश्न काय राहतो? आता खूप लागवडी झाल्या, आता खूप या SCD वैदिकमुळे खूप उत्पादन यायला लागलं, मग आता बाजार खाली येतील. अरे येऊ द्या ना बाजार खाली. एक तुमच्या लक्षात नाही, तुम्ही राम सर असे काय बोलू राहिले बुवा स्वतःचं भागल्यावर? तसं नाहीये. तुम्ही पिकवता कशासाठी? सामान्य जनतेने खावं, बरोबर आहे की नाही? हो. बाजार जर कमी राहिले तर खाणाऱ्यांची संख्या काय होईल? वाढेल. हॅलो, वाढेल की नाही? हा. जेवढे जास्त लोक वाढतील खाणारे, तेवढा बाजार स्टेबल होईल. काय होईल? स्टेबल. मग 50 रुपयांनी जर परवडतंय, मग 50 रुपयांनी का परवडत नाही? जसं तुम्ही पहिल्या वर्षी बोलले की बाजार 200-300 रुपये होते, हा. पण तुमच्याकडे मालच नव्हता. मग जर तुमच्या पिकावरती जर माल जर खराब होतोय किंवा सेटिंग होत नाही किंवा मालच लागत नाही किंवा आल्यावर गळून जातोय किंवा त्याला मालामध्ये क्वालिटी नाही आहे,
तो नुसता पांचट लागतो, सडतो लवकर, मार्केटमध्येच जात नाहीये. अशा कंडिशनमध्ये किती बाजार असले तुम्ही भिकारीच राहणार आहे. हॅलो, बऱ्याच जणांचं म्हणणं काय आलं का एका फाटीला 2 किंवा 3च फळं आहेत. आपल्या प्रत्येक फाटीला 3, 4, 5, 6 अशी फळं आहे. मगाशी मी पाहिले एक ठिकाणी 4 होते, बरोबर आहे की नाही? पाठी मागायचे 4, 5, 6. माझ्या बा, म्हणजे मला सांगायचं काय आहे की तुम्हाला आता प्रश्न असा पडतो कधी कधी का कुठून काय फळ निघते काही तपासत नाही लागत. आणि कळ्या जरी भरपूर निघल्या तर मग आपण काय केलं पाहिजे, पोषणावर जोर दिला पाहिजे. तुम्ही इमानदार राहिले, तुम्ही सच्चे राहिले, आज तुम्हाला एवढ्या ऑफर येतात, तुम्हाला एवढं हुरळून जाण्यासाठी तुमचं एवढं ग्लॅमर तुमच्या आजूबाजूला आहे, बाई की नाही? म्हणजे पत्रकार आहे, बिझनेसमॅन आहे, शेतकरी आहे, कृषी विभाग आहे, बरोबर आहे की नाही? हे सगळे लोक तुमच्या अवतीभोवती असे गोंगावत आहे, सगळे गोंगावता की नाही? काहीतरी तुमच्याकडे चांगलं आहे म्हणूनच ना. पण त्यातले काही जण असे आहे का ते तुम्हाला मोठं करायचा बी प्रयत्न करते. म्हणतात कृषी विभाग हा तुम्हाला जपायचा का प्रयत्न करतो, का तुमचा आदर्श घेऊन इतरही शेतकऱ्यांनी मोठं व्हावं, ही त्यांची चांगली प्रांजळ म्हणणं आहे, बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर मार्केटमधले जे बिझनेसमॅन आहे ते तुमच्याकडचा माल पाहिजे, त्यांना तुमच्यासारखी शेती पिकवायची. पण काही जण जे तुम्हाला ऑफर देतात त्यांना तुम्हाला बरबाद करायचं आहे. तुमचं जे गुडविल तयार झालं ते त्यांना ओरबाडून घ्यायचं आहे, जसं बाकीच्यांचं त्यांनी आजपर्यंत ओरबाडलं. खरं आहे का खोटं आहे? मला सांगा, तुम्ही ऐकलं एखाद्याचं, काढला ब्रँड आणि केलं त्याच्यासारखं, तर कशावर इफेक्ट होणार? बागेवर. हेच भरपूर झालं आपल्याला. आम्ही आहे त्याची समाधानी. ते म्हणजे त्यांना हे तुमचं जे वरती शेव असा आकाशात तुमचा जे शेंडा निघालाय ना तो त्यांना छाटायचा आहे वर. मग ही लोक जी असतात ना, ही काय करतात, याला परजीवी म्हणतो मी. काय म्हणतो? परजीवी. हे जिथं कुठं चांगलं दिसलं का तिथं जाऊन ते धाट टाकी त्या आणि त्याला रस शोषून घेते, लालूच दाखवून. मग हे जे आज समाजामध्ये तयार झाले ना, यांना आपण खरंच यांचा आभार मानले पाहिजे. कारण याच्यामुळे जे व्हायबल लोक आहे ना त्यालाच ओगळे पडतात. पण तुमच्यासारख्यांना ज्यांना स्टँड आहे खाली, ज्यांचं अधिष्ठान आहे खास सत्याचं, ते हालत नाही. काय वाटतं तुम्हाला? आणि त्याचंच फळ आहे आज का लक्ष्मी तुमच्यावर काय प्रसन्न आहे. ती एक म्हण आहे ना सर, काय पेठेत पत, शेतात खत आणि घरात एक मत. हा हा हा, क्या बात आहे. शेतामध्ये जर खत असेल एसटी वैदिकचं आणि घरात एक मत असेल तरच बाजारामध्ये पत राहते. पत राहते. नाही, हा एवढा मोठा बुके आपल्याला निसर्गाने दिलाय. ओरिजिनल. हा ओरिजिनल बुके आहे ना सगळा. हा, आता यांनी सरांनीच पाहिले. पूर्ण कडे यासारखं एकदम पूर्ण सगळ्या बाजूने जेवढे फुलं आहे ना याच्यातच कॅरेट भरणार आहे. हा एका प्लस मध्ये. आणि बाकीचं शेतकरी आले सर, त्यांनी रोपं नेले का, तर ते आले या झाडावरती. म्हणलं काय मोज, 3 60-70 पर्यंत मोजलंय म्हणे, आता तिकडून नाही जात म्हणे. या गल्लीचं एक वेगळेपण सर, बांधावरची. हा, म्हणजे ही फायनल गल्ली, या प्लॉट मधली ही फायनल गल्ली. बघा आपण काय केलं, ड्रॅगन लावायमुळे ना जागा कुठं सोडलीच नाही. बरोबर, बांध बिझनेस वाटला तुम्ही. म्हणजे हे असं म्हणायचंय की जे आपण रासायनिकचा अतिरेक करतो ना त्याचा इथं दिसतो बांधावर. म्हणजे तुमच्या लक्षात आलं की याला जर केमिकल कधीच वापरलेलं नाहीये तर याचा रिझल्ट कधी पण माल जास्त निघतो, साईज वगैरे आणि कंटिन्यू माल असतो, क्वालिटी चांगली असते. खांबाला याची मुळं किती, सगळे मुळं कशाला आहे चिकटलेले? खांबाला. बघा ना, पोलला सगळे आहे की नाही, प्रत्येक झाडाचं तुम्हाला हेच बघायला मिळेल. म्हणजे खोडं याचे जे काही मुळं आहे हे कशाला पकडताय, त्याला वाटतं ते खडक आहे, त्याला वाटतं दगड आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की SCT वैदिक काय करतं, त्याला प्राकृतिक वातावरण देतं. याला गवत आहे का नाही, काय त्याच्यावर काय दुष्परिणाम आहे सांगा बरं पिकावरती? नाही, गवताने काय दुष्परिणाम नाहीये, पण आपल्या डोक्यात किती भरलेले आहे का गवत असल्यावर दुष्परिणाम होतो, माग होतं का नाही? म्हणजे ते तुम्ही करून पाहिल्याशिवाय कळणार नाही. दरवर्षी फळ आणि झाड आहे सर. ह्या तबल्याने अनेकांचा तबला वाजवलेला आहे. पहिल्या वर्षापेक्षा ही खूप जबरदस्त आहे. साल एकदम जाड आहे आणि गोडी खूप आहे सर, त्याला स्वीटनेस पण जास्त आहे. कालचे व्यापारी आलते सर, ते बोलले का आम्हाला थोडा कचरट माल लागतो, लाल माल नाही चालत. बर बर बर. आता लाल आहे तरी मालाला हात लावून बघितलं ना, त्यांनी एक पण फळ बाजूला काढला नाही, पूर्ण पॅकिंग करून घेतलं. त्यांना जे लाल माल सुद्धा एकदम कडक होता.
ड्रॅगन शेती तुम्हाला खरोखर एक चांगलं आयुष्य देऊ शकते, चांगलं जीवन समाधानाचं, त्याच्यावर समृद्धीचं जीवन देऊ शकते. फक्त तुम्हाला तिला जे आरोग्य गरजेचं आहे ते आरोग्य दिलं पाहिजे. आणि आपले 40 फळ आहे, याच्यावर समजा 40 धरा, जास्त फक्त 40च आहे. आणि तो 400 ते 500 ग्रॅम धरा तुम्ही, किती तरी किलो धरा? कॅरेट भरतात ना. आणि मग डोळ्यापुढे म्हणजे बरेच जण काय म्हणतात, तुम्ही चाटा मारते. चाटा नाही, उरीत नाही. अहो त्यांना म्हणायचं तुम्ही चाटा मारता असं म्हणता ना, तुम्ही भेटा एकदा. खाली जर गाळ बघितला बघा, हे बघा 2 चपला घेतल्या विकत मी. तर एक मातीने मला दिली, एक तुम्ही दिली, बरोबर आहे ना. तर आज आपण जर परिस्थिती पाहिली तर एवढ्या काळ्या जमिनीमध्ये एवढा गाळ आहे बघा, हे किती चोपडं झालं पाहिजे चालून. म्हणजे अशा कंडिशनमध्ये झाडाच्या आरोग्यावर कुठलाही दुष्परिणाम नाही. शेजाऱ्यांची मकान तुमची मका, बरोबर आहे ना, असंच आहे ना, आहे का, किती फरक आहे. हे मकात फरक बघा, ही केमिकलची नाही आपली बघा, वैदिकची. अरे बापरे, तुम्ही जे म्हणताय ना, हे बघा दिसती का, ही कशी आहे, एकसारखी आहे का नाही. आणि ही पा कशी, हां आहे का. हे हुशार मुलांनी ओजळणी लिहिली असं वाटतंय, आणि हे मोठ्या मुलांनी काहीतरी चिरखडले असं वाटतं. म्हणजे त्याला आकड्याची इथे नाही पाडी. नेहमी शेतकरी एक प्रश्न विचारतात की एखादी बाग एखाद्या वर्षी चांगली येते, 1-2 वर्ष चांगली येते, 2-3 वर्ष चांगली येते. परंतु सातत्याने ज्यावेळेस शेतकऱ्याला यश मिळतं त्याला समृद्ध आणि शाश्वत शेती असं म्हणतात. आणि शेतीमध्ये आज खात्री नाही आहे, गॅरंटी नाही आहे असं सगळे लोक सांगतात. मग शेतीमध्ये गॅरंटी नाही आहे म्हणून आज शेतीच्या बाबतीमध्ये लोक निगेटिव्ह आहे. आणि मग ती जी शाश्वती आहे, ती शाश्वती दाखवणारा, हा आपल्या डोळ्याने अनुभवू शकणारा असा जो प्रयोग आहे, तो प्रयोग आज आपण या ठिकाणी अनुभवतोय. तर कुठलाही शेतकरी आपल्या उघड्या डोळ्याने इथं येऊन ती सगळ्या गोष्टी अनुभवू शकतो की जर तुमच्यामध्ये मातीवर काम करण्याची तयारी असेल तर 100% तुमची शेती सुजलम सुफलम झाल्याशिवाय राहत नाही, याचं हे उदाहरण आहे. मित्रो, आपण ओळख करून घ्या पुन्हा एकदा सरलाताईंची. नमस्कार. नमस्कार. तुम्हाला सर्व जे महाराष्ट्र आहे, नवे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील अनेक शेतकरी तुम्हाला ड्रॅगन क्वीन म्हणून ओळखता. आणि ती एक ओळख आपण तयार केली. मागच्या 6 वर्षांचा इतिहास आपण जर पाहिला की तुम्ही केमिकलपासून सुरुवात केली. केमिकलनंतर तुम्ही पहिल्या वर्षी SCT वापरलं, सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी. त्या वर्षी तुमचं म्हणजे अगदी शून्य होता, तुम्ही मायनस होता असं म्हटलं तरी चालेल, बरोबर आहे. त्यानंतर पहिल्या वर्षी तुम्ही 18 लाखाचं उत्पन्न घेतलं, दुसऱ्या वर्षी तुम्ही 42 लाखाचं घेतलं, एक बाग शेजारी वाढवली. जे तुम्हाला वरती ड्रोनमधून जे काही साग दिसतात त्यांनी यावर्षी छाटले ते. तर त्या सागांचा जो बाग आहे हा जुना बाग आहे आपला. हे 2 एकर क्षेत्र आहे. याच्यामध्ये किती पोल आहे सगळे? 1100. हा, तर पोल पद्धत आहे आणि 1100 पोल याच्यामध्ये आहेत. मग रोपं किती आहे सगळे? 44. बरोबर आहे. आणि शेजारी मग तुम्ही आता हिची व्हरायटी कुठली आहे? अमेरिकन ब्युटी, बरोबर आहे. ही व्हरायटी तुमच्यामुळे जगाला माहीत झाली असं तर म्हणजे मला तरी दिसतंय. आता पण दुसरं कोणीतरी याचा प्रचार केलेला मला दिसला नाही. मग शेजारी परत त्यांनी नवीन जेव्हा बाग लावली, तिचे किती क्षेत्र आहे ते सगळं? ते 2 एकर. 1150 म्हणजे 1200 फूट येते. म्हणजे ते पण 2 एकर आहे. मग त्याच्यामध्ये पण 44-45 रोप आहे. मग त्याच्यामध्ये कुठल्या व्हरायटी लावलेल्या आहे? त्याच्यामध्ये एक जम्बो लावली, 100 आणि एक आपली अमेरिकन ब्युटी. ड्रोन मधून जर पाहिलं तर सगळं सारखंच दिसतंय. हां सर, ड्रोन मध्ये पाहिलं तर सारखं दिसतंय. पण मागणी तसा पुरवठा असेल जसं म्हणतो तसं तुम्हाला ज्यांच्याकडे आता तुम्ही 4 वर्षामध्ये तुमची नर्सरी आपण पाहिली की 2 वेळा तुमचं इन्स्पेक्शन झालं गव्हर्नमेंटकडून. मागच्या वर्षी पण झालं, 6 महिन्याला दर 6 महिन्याला इन्स्पेक्शन होतं. 4 वर्षामध्ये म्हणजे आपण जे बघतो की पहिल्या वर्षी 18 लाख, दुसऱ्या वर्षी 42 लाख, तिसऱ्या वर्षी परत 42, 40, 42 लाख,
चौथ्या वर्षी मला होते 47 लाखाच्या आसपास आणि मागच्या वर्षी मागच्या वर्षी 50-60 लाखाच्या पण गेलता आणि 50-60च्या आसपास मागच्या वर्षी आकडा गेला या 4 एकरमध्ये. नर्सरी पण आहे त्याच्यासोबत. नाही नर्सरी सोडली तरी पण आपण फक्त शेतीचा विचार करू. हा होता ना. तर एकरी 15 टन. म्हणजे 18, 42, 45, 47 आणि 50-60 म्हणजे 50-55 हा तुमचा झाला आतापर्यंतचा इतिहास. आणि त्याचबरोबर आता आपल्या समोर जे झाड आहे आणि त्याच्यावर जी चमक आहे ते जे चमकताना दिसतंय सगळं, तर त्याचं आरोग्य ते स्वतःहून सांगतंय की मी कसं आहे, माझे आरोग्य कसं आहे. बरोबर आहे ना? तर काय वाटतं तुम्हाला एकंदरीत ही सगळा प्रवास बघून? काही नाही, चांगले आता चांगले लोक जॉईन झाले. समजा SCT वैदिक सुरुवातीला आम्ही वापरलं म्हणजे तिथूनच खरं आम्हाला कळालं की आपण काय केलं पाहिजे काय नाही. बरोबर आहे. आणि जेव्हा ग्रोथ दिसली झाडांची सगळ्या गोष्टी एकदम अनुकूल झाल्या त्याच्यामुळं आणि भेटलं ना आम्हाला, सगळंच भेटलं ना. किती वर्ष आहे आता हे 4थं वर्ष, 5वं आहे. 5वं बरोबर आहे ना? SCT बरोबर 5वं वर्ष आहे. केमिकलचं पहिलं वर्ष चालू करून बागेला 5वं वर्ष, बागेला आता 5वं वर्ष आहे. म्हणजे 18, 42, 47 आणि मागचं 50-55 अशी 4 वर्ष आपण बघितली. त्याच्या अगोदर 1 वर्ष केमिकलचं होतं. हो. तेव्हा म्हणजे मार्केट होतं पण मालच नव्हतं आपल्याकडे. ज्या वर्षी केमिकलने केलं पहिल्या वर्षी तुम्ही, तेव्हा मार्केट होतं. असं होतं बाग पाहून असं कोणाला वाटलं नव्हतं की एक असे शेतकरी म्हणजे आहे ते गायडन्स करायचे. ते म्हणे तुमची बाग बघून लोकांनी बागा लावल्या पाहिजे, अशी परिस्थिती होती बागेची. पण मग तो शब्द डोक्यात ठेवला आणि बागेचे तुमची काय तुमचा बाग पाहून लोकांनी काय म्हणजे बाग एकदम अशी खास डेव्हलप नव्हती ना. मग लोकांनी काय केलं पाहिजे? लावलं पाहिजे. ते काहीतरी चांगलं असलं तरच लोक तरच करा तुम्ही, नाही तर कशाला करता असं खोचून बोलले. पण ते टोमणा मारला तुम्हाला, टोमण्यावर लोकांनी तुमचं बघून करावं असं काहीतरी करा, नाही तर उगाच कशाला काय लावता असं बोलले तुम्हाला. ओके. पण त्या शब्दाने माझं खूप कल्याण झालं. म्हणजे असं की मग त्याच्यावर खूप विचार केला आणि SCT यूज केलं. झाडांची ग्रोथच खूप फास्ट झाली, एकदम छान. आणि एकदम म्हणजे लक्ष दिलं तर मग उत्पन्न वाढत गेलं ना. बाग तुमची शेत आणि नर्सरी मिळून टोटल आतापर्यंत उलाढाल किती झाली असेल 4 वर्षामध्ये? 3 CR 3 CR ची उलाढाल झालेली. हो झालेली. आता तो पैशाचा भाग जर बाजूला ठेवला तर आतापर्यंत किती शेतकऱ्यांनी तुमच्या बागेला व्हिजिट केली असेल? कंटिन्यू असे सर, डेली रोज. तरी पण एक सरासरी तेवढे दिवस म्हणजे वर्षातून तुम्हाला 1000 लोक व्हिजिट करता एका वर्षात. 2 वर्षामध्ये 2000 शेतकऱ्यांनी व्हिजिट केलेली. हे सगळं जे शेतीमध्ये हे जे ग्लॅमर आहे, हे प्रसिद्धी मिळाली, पैसा बी मिळाला, प्रसिद्धी बी मिळाली, पण तुमचे पाय अजून जमिनीवरच आहे असं नाही वाटत तुम्हाला? त्याच्यामुळेच प्रसिद्धी. पाय सरकवण्यासाठी आजपर्यंत तुम्हाला अनेकांनी मदत केली असेल ना? केली असेल, आपण नाही सरकून जायचं. तेच म्हणजे खूप अशी की आपण आहे त्याच परिस्थितीमध्ये जरी किती काही पैसा मान सन्मान जरी मिळाला, माझ्या साधेपणामुळेच मला डिमांड आहे. बरोबर आहे. असं की म्हणजे किती गरीब शेतकरी असो तरी त्याच्यासोबत तेच आहे. करेक्ट, व्हेरी गुड. किती श्रीमंत जरी आले ना तरी ते पण आपल्या सोबत एकदम म्हणजे मी आहे तशीच आहे. दरवर्षी मी यायचो, दरवर्षी तुमच्या काहीतरी चुका काढायचो. माझा स्वभावच येतो ना. दरवर्षी आलो की तुम्ही काहीतरी चूक केलेली असायची आणि ती चूक तुम्हाला दाखवून द्यायचो. चूक करायचीच नाही सर. ती चूक आता करायची नाही. म्हणजे या वर्षी मला सगळीकडे तण दिसलं, खाली तण दिसलं, म्हणजे या वर्षी तुम्ही त्या मस्त रस्त्याला गेलेच नाही. तुमचे जे मित्र आहे म्हणजे ज्यांच्या बरोबर तुम्ही अख्खं आयुष्य त्यांचे उत्पादनं वापरले केमिकल, उदाऱ्या 2-2 वर्ष देता येत नव्हते, आता ते म्हण तुला काय लागतं असं विचारते. ते कोण? तेच ना दुकानदार. आता भरपूर मोठे येते आमच्यापेक्षा, आम्ही काहीच नाही. तसं नाही. मला काय म्हणायचंय की समजा एवढी मोठी हस्ती तुमची, त्यावेळेस तुमचं हे सगळं म्हणजे केमिकलची उत्पादनं तुम्हाला मिळायची, उधार वापरायचे, तर ते दिवस उधारीचे आणि आताचे दिवस मध्ये काय बदल वाटतो तुम्हाला? खूप बदल. आज तुम्ही त्यांच्याकडे जाता, कशा करता जाता? भेटायला जातो मी. दरवर्षी जाता. बरोबर आहे. पण त्यावेळेस तुमचं जाणं आणि ह्या वेळेस तुमच्या जाण्यामध्ये किती फरक आहे? खूप आदर म्हणजे खूप बदल. उलट त्यांच्या काही मी घेत नाही, त्याचं काही दुःख नाही. उलट ते म्हणतात चांगलं आहे, सेंद्रिय शेती करतो खूप चांगलं आहे म्हणता ना ते. मग ते फळ त्यांना हेच लागतं ना. ते आपल्याला सांगतं डाळी खा पण हे केमिकलचं खाऊ नका, ते सांगता. की लोक म्हणतात की बाबा आता सरला त्या झाल्या श्रीमंत म्हणून त्यांना परवडतं,
पण आमची परिस्थिती नाही आहे, आम्हाला उधारच पाहिजे, म्हणजे उधार मागता त्यांना काय सांगाल तुम्ही? आम्ही पण उधारीत घेतलंच नाही ना, 1 रुपया सुद्धा नाही सरला ताईला, उलट 1 रुपया वाढवा लागतो. तुम्हाला काय असं कमी नाही, मी हे नाही म्हणत, सुरुवात करायची ना, सुरुवातीला तर कमीच लागतो डोस, मग त्या पद्धतीने उत्पन्न काढलं तर वाढतच जातं ना. मी तर शून्यातूनच आहे ना, मी शून्यातूनच आहे. बरोबर आहे आज ना. मी दिसते, पण कुठून सुरुवात झाली? स्वतः काम केले, खांब आम्ही स्वतः उभे केले. हे कष्ट जर का आठवले ना तर ते विसरतेच नाही आम्ही, ते कष्ट ते आठवलेच पाहिजे रोज, ते कष्ट विसरतेच बरोबर आहे नाही. ना? काय वाटतं तुला? कारण तो त्रास जो आहे ना हा, खूप अवघड नाही होता. तो जो त्रास आहे ना, त्या त्रासाच्या मजबूत पायावरच तुमची ही सुंदर इमारत उभी आहे. मागच्या 4-5 वर्षामध्ये पहिलं वर्ष तुम्ही माझं 60% ऐकत होते, 40% मनाचं करायचे. हं. हो जर मोठे म्हणा हो. बरोबर आहे ना. आता खरं खरं सांगायला काही हरकत नाही, आता विषय संपलाय. आता विद्यार्थी पास झाला, आता सर्टिफिकेट हातात द्यायचं आहे आज, तर त्या विद्यार्थ्याला आता मागची हिस्ट्री सांगायला काही अडचण नाही. तर तुमच्यामुळं जे शेतकरी जॉईन झाले खूप चांगलेच आहे, सगळे चांगलेच आहे. आणि जगावं कसं ह्या गोष्टी तुमच्याकडून शिकायला भेटल्या खरंच. आणि एवढा मोठा परिवार मिळाला आम्हाला, SCT वैदिक परिवार यांच्याकडूनच मिळाला. कारण कधी या कोपऱ्यामध्ये आम्हाला कोणी पाहिलं बी नसतं. आणि आज असं आहे की लोक शोधित येतात इथं, म्हणजे असं आहे की डेली मेसेज येवल्यामध्ये तुमचे जे आमदार आहेत, मंत्री साहेब आताचे भुजबळ साहेब, त्यांच्यानंतर सगळ्यात जास्त पब्लिसिटी बाहेरच्या महाराष्ट्रामध्ये मिळालेली तुम्हीच असणार, पूर्ण महाराष्ट्रामध्ये. पहिलं वर्ष 60-40 मध्ये गेलं, 60% रामसर, 40% आपलं डोकं, बरोबर आहे. मग एवढं वर्ष 40 वर्ष घातली, ज्याच्यामध्ये ते डोकं सोडून द्यायचं, एवढं सोपं आहे का नाही? त्याच्या दुसऱ्या वर्षी रामसर 80%, आपलं डोकं 20%, थोडंफार तरी काहीतरी करायचं. तिसऱ्या वर्षी रामसर 90%, आपलं डोकं 10%, या वर्षी रामसर 100%. असं का? नाही, आता आमचं कसं आहे माहिती आहे का, कशाला आपण जिथून मोठं झालो आपल्याला कोणी ओळखत नव्हतं, आणि असं धरसोड करून त्या माणसाची किंमत नसते. ज्या लोकांनी धरसोड केली त्यांची काय परिस्थिती? ज्या लोकांनी धरसोड केली त्यांची काय परिस्थिती? ते काय मग त्याला काही हेच नसतं ना. आम्हाला असं आहे की आता आम्हाला पैसा भेटला, मान सन्मान सगळ्या गोष्टी भेटल्या, मग लगेच एका दिवसात बदलून जायचं. शेतात लक्ष्मी उभी आहेच ना, दिसतंय ना सगळं काही, आमच्यात बदलच नाही ना, उलट आमचा अजून ग्रोथ डोळ्यासमोर दिसतंय का आपलं एवढं पीक एवढं जोरात आहे. मी एक ऑब्झर्वेशन केलं तुमचं, की तुमच्या परिवारामध्ये फक्त तुम्हीच नाही तर मुलं, तुमच्या मुली, तुम्ही सगळे, म्हणजे तुम्ही दोघं नवरा बायको आणि बाकी 4 मुलं, आता तुमची नवीन सून आली लक्ष्मीबाई, ती पण त्याच्यामध्ये. तर हे सगळं तुम्ही एक विचाराने राहता, एकमेकाला सल्ला देता, एकमेकाला सूचना करता, आणि तुम्ही एकमेक ते स्वीकारता, पण एक विचाराने राहता. ही गोष्ट याचा तुमच्या कल्याणावर परिणाम होतो की नाही? होतं ना. कसं आहे, आम्ही जी गरिबी पाहिली ना सर, इतकं काम म्हणजे इतके कष्ट केलेले आम्ही सगळ्यांनी. आता पोरं छोटेच होते, त्यांचे शिक्षण मला जास्त करता नाही आले. आयुष्याची लढाई जी 40 वर्ष, तुम्ही 25-30 वर्ष लढत होते संसार म्हणून, ती लढाई तुम्ही 4 वर्षामध्ये जिंकली. आज तुम्ही यशस्वी आहे, बरोबर की नाही? 100% तुम्ही आज पूर्णपणे क्लीन आहे. तुमच्याकडे समस्या काय असते हाच विषय संपून गेलेला आहे. आयुष्यामध्ये प्रॉब्लेम असतो बॉय, हे तुमच्या डोक्यातून काय झालं आता निघून गेले. आता हे जे शेतकरी नौखे याच्यामध्ये, की त्यांना काय वाटतं तुम्हाला, की काय सांगाल तुम्ही त्यांना? याच्यामध्ये तुम्हाला समस्या काहीच नाही आता, समस्याच नाही ना. मग तुम्ही त्या समस्या, मग ज्यांना समस्या येतात त्यांना समस्या काय येतात? समस्या याचा वाढा उद्योग करायचे नाही, तणनाशक मारायचं. म्हणजे तण काढायचं, लेबरच्या अभावामुळे तणनाशक मारून देतात. बरोबर, पहिली चूक. ती जास्त खतरनाक चूक आहे, दुसरी नाही. रासायनिकचा वापर करता, बरं. अजून पाण्याचा जास्त वापर, पाणी पण जास्त नाही लागत, काही तर 2-2, 3-3 तास. बरोबर, बरोबर. तुम्ही उन्हाळ्यात पाण्याचं व्यवस्थापन कसं करता? आम्ही एक वापसीनुसारच 15 म्हणजे एप्रिल ते मे पाणी देत नाही आम्ही. बरोबर, 2 महिने पूर्ण ताण राहतो, काहीच देत नाही, पाणी थेंब देत नाही अजिबात. मुळे जिवंतासाठी एक हप्त्यातून 10 दिवसातून 5-10 मिनिटं फक्त मुळीच नाही वाळून द्यायची खाली, मुळी जिवंत ठेवायची. कारण आपण म्हणजे ड्रॅगनचं असं आहे की जगू न द्यायचं नाही, मरू न द्यायचं नाही उन्हाळ्यामध्ये. तेच आपल्याला शिकायचंय. पहिले ड्रॅगनचे जे सिक्रेट आहे ते काय आहे? पाणी व्यवस्थापन आणि पोषण व्यवस्थापन. आता मला सांगा, पोषण महत्वाचं आहे, पाणी नाही. आता याला जे आहे ना,
याचं पोषण एकदम भक्कम आहे, त्याला काहीच नाही. पाऊस आला तुम्ही त्याच्याकडे जर बघितलं ना, स्टोरेज बनवून ठेवलं होतं ना. स्किन बघा ना, एकदम अशी एखाद्या लहान बाळासारखी चमकते की नाही? याच्यामध्ये ना सर एक हे लक्षात घ्या, हा जे आपला शूट आहे ना, हा तसं तिथून नाही गेले ना, हा डायरेक्ट स्टेट बाहेर आलेले बा, हा एक झाला, 2 झाला, 3 झाला, कोणता आहे बघा तुम्ही, सगळ्यांचे त्याला असे खांड नाही येते आपल्याला. नाही, त्याचं कारण आहे ना, याच्यामध्ये ना सर पूर्ण आतलंय ना, आम्ही जवळपास 50% पानं काढलेले नर्सरीसाठी. बरोबर आहे ना? एवढं कमी नाही दिसत. तसं नाही, तुमचं जे शूट बाहेर येतो ना, त्याचे 2 कारण आहे. तुम्हाला म्हणता ना फुटवे का नाही, सांगतो ना तुम्हाला मी. हे जो बाहेर येतो ना, हा डायरेक्ट बाहेर आला तर एकसारखा माल येतो सगळ्यांना, बरोबर आहे. याला जर फुटवे आले तर माल मागं पुढे येणार. म्हणजे आज जो प्रश्न आहे तुमचा पहिला, की सगळ्या शेतकऱ्यांनी ग्रुपवर प्रश्न विचारला एक जणांनी, की बा सरलाताईंच्या बागेमध्ये एकदम माल कसं काय आला, त्याचसाठी आपण इथं आलो आज. का एकदम फ्लावरिंग कसं काय आलं? की मागचा व्हिडिओ तुम्ही पण मागच्या वर्षी असा तुमचा फ्लश झाला होता का पहिला? होता ना, एकदम 1 नंबरचा. सुरुवातीचा कमी उशिरा आला होता. कधी? जुलैमध्ये. असं आहे. या वर्षी पहिल्यांदा कधी आला? जून मध्ये आला. म्हणजे मला सांगायचं काय, जसजसं तुम्ही रिकव्हरी करत गेले, यावर्षी तणनाशक नाही वापरलं, त्याच्यामुळे तुमचा 1 महिना डिले व्हायचा, तो यावर्षी झाला नाही. अजून एक गोष्ट, तुम्ही ज्या वेळेस ह्याला पोषण देताय तर साधारणतः तुमचं पोषणाचं सायकल कसं असतं? किती वेळा बेसल डोस देता तुम्ही? 4 डोस फिक्स असतात. 12 महिन्याचे 4 डोस. 4 म्हणजे 3-3 महिन्याला. जूनच्या सुरुवातीला टाकला. आता जूनच्या सुरुवातीला म्हणजे आता बहाराचा डोस टाकला तुम्ही. बाहेर संपला का परत एकदा भरायचं. बहार संपल्या, हा पहिला प्लस संपल्यावर किती महिन्यांनी? 1.5 महिन्यात येतो. 1.5 ते 2 महिन्यामध्ये. म्हणजे 60 दिवसानंतर परत दुसरा, परत बहार संपला 60 दिवसांनी परत तिसरा, आणि चौथा परत रेस्ट मध्ये जातो. याच्यामध्ये भरतो डिसेंबर, जानेवारी किंवा डिसेंबर. बरोबर आहे. आणि जानेवारी डिसेंबर भरला की डायरेक्ट जून, मार्च ते जूनच्या. मार्च मध्ये रेस्ट असते. म्हणजे 4 बेसल डोस मध्ये तुमचं एका बेसल डोस, समजा लास्ट बेसल डोस तुम्ही टाकला, आता काय काय टाकलं? हेच कृषी अमृतचे. कृषी अमृत किती बॅगा टाकल्या? 4 एकरला 2200 पोलला 8 भरला नाही, 80 बॅगा टाकल्या. 80 बॅगा टाकल्या, 40 एका एकराला. आणि RNPH किती घेतलं? 3 किलो घेतले एकरी. ओके, तरी पण ते प्रमाणात घेता तुम्ही. त्याच्यामध्ये SSM मी पाहिलं यावेळेस. ते वाढवलं आम्ही. किती घेतलं? आणि वुमेन्स गोल्ड पण वाढवलं रूट साठी. म्हणजे कसं याचे रूट्स तुम्ही कसं घेतलं ते SSM कसं घेतलं? 4 सम्राट शक्ती, मिरॅकल 2 आणि ह्युमस गोल्ड त्या 2 म्हणजे 4-4-2-2 हे आपलं जे बेसल मेन आहे त्याप्रमाणे तुम्ही वापर, त्याच्यामध्ये मिक्स केलं. त्याच्यानंतर RNPH 3 किलो घेतले एकरी. आणि म्हणजे 20 एकरी आपण बॅग घेतल्या. 4 बेसल डोस वर्षातून जातात. या वर्षी तुम्ही SSM जास्त वाढवलं एक्स्ट्रा, बाकी सगळं तुम्ही देतच होते. ओके. एकदम फ्लश का आला तर बेसल डोस रेग्युलर चालू आहे तुमचे. किती वर्षापासून चालू आहे बेसल डोस? 4 वर्ष. बरोबर आहे. त्यातली मागचे 3 वर्ष तर सलग वैदिक चालू आहे. बरोबर आहे. तर मग ह्या वर्षी तुम्हाला वेगळं जे आहे समजा याच्यामध्ये वेगळे पण काय जाणवतं या वर्षीच्या बागेमध्ये? वेगवेगळं असं बघायला भेटलं. एकाच म्हणजे 1 टाइम झाडावर 3 स्टेप आहे. आता झाडावर पहिला माल भरपूर आहे, तरी दुसरा माल पण कमी नाही. मागच्या वर्षापर्यंत काय असायचं? थोडं मागं पुढे व्हायचं माल जास्त. आणि यावर्षी म्हणजे गॅपिंग तयार व्हायचं. या वर्षी गॅप काय आहे? कमी. मगाशी तुम्हाला दाखवलं मला की सेटिंग आहे, त्याच्यानंतर फ्लावरिंग पण आहे, त्यानंतर कळी पण आहे. म्हणजे तेच ना, सेटिंग म्हणजे फळधारणा पण आहे. ह्या 3 पण अवस्था आहे बागेवरती. की जे लोक आपली निंदा करतात ना, ते आपले फार मोठे काय म्हणतो आपण त्याला, शुभचिंतक आहे. हे जे निंदक आहे ना, हे आपल्यामधले दोष साफ करतात. हे का कळत नाही आपल्याला? हे ज्या दिवशी तुम्हाला कळेल ना, त्या दिवशी तुमच्या लक्षात येईल का कीड आणि रोग हे सुद्धा आपले निंदक आहे. मला एवढंच माहिती आहे की मी 4 आधी म्हणजे 5 वर्षापूर्वी काय होते आणि आज काय, कोणामुळे, ही एकच गोष्ट डोक्यात आहे. आणि मी एक म्हणजे माझं देवाने अशी बुद्धी दिली की कोणाबद्दल आता मी सहज नाही सोडू शकत ना तुम्हाला. एखादं मला डायरेक्ट 50-50% पार्टनर मध्ये ऑफर आहे. ऑफर आहे समोरून खूप आहे डेली तुम्हाला मी. पण म्हणजे पार्टनर व्हा आणि आमच्या बरोबर ब्रँड सुरू करा. कारण नाव झालं ना एवढं. पण नाव कसं झालं मग? ते आयतं नाव तुम्ही कोणाला देणार नाही. म्हणजे विचार करा, फक्त माझ्या शेतकऱ्यांसाठी आहे, त्यांना मदत करायची, गायडन्स करायचं, कुठं शॉप आहे, काय लावायचं, मग कोणतं शेड्यूल, ह्याच्यात माझं काम आहे. मला बाकी काही मोठं नाही व्हायचं, फक्त शेतकरी समाधानी करायचा. कारण त्यांची खूप आशा आहे माझ्याकडून, मी ते करणार आहे फक्त.
तुम्हाला एक गंमत सांगतो मी किंवा म्हणजे आतापर्यंत, असं पैशासाठी पळणार नाही कोणा तेच मला सांगायचं आहे की आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रश्न पडतो का एवढे लोकांनी ड्रॅगनची व्हिडिओ आली युट्यूबवरती, त्याच्यापैकी सरलताईच का बरं परत 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 परत, किंवा असे जे काही निवडक लोक आहेत 10-5 त्या लोकांना सोडलं तर बाकीचे लोक विचार करता यांचं परत का बरं नाही. मग हे कळत नाही. बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की हे माझ्यामुळे येतं आहे. पुढच्या वर्षी कुठली तरी कंपनी येते, कुठली तरी लोक येतात, ते त्यांना भरकटवता. मला सांगा ना तुम्ही, आणि भरकटवलं एकदा तुम्हाला बदनाम केलं किंवा तुमचं एकदा तुमची इमेज खराब केली का परत तुम्हाला कुठे तोंड दाखवायला जागा नाही राहत. आपल्या काही यायला परत समजा, बरोबर आहे की नाही. आणि मग त्यावेळेस ते लोकांना खरं बी सांगू शकत नाही आणि खोटंही बोलू शकत नाही. मला वन वे चालायचं आहे. आपलं SCT वैदिक आणि राम सर आणि आपला शेतकरी परिवार, कृषी विभाग, हे जर एवढे माझे चांगले लोक आहे, समजा रिलेशन एवढे चांगल्या लोकांसोबत आहे, मला तेच महत्वाचं आहे. कारण पैसा आहे सगळं काही नसतं, भावना पण खूप महत्वाच्या. म्हणजे तुमचे भाव आणि सत्य लक्षात ठेवा. जीवनामध्ये माणसाने सत्य जपलं पाहिजे. आज तुम्ही काय जपलं? सत्य. ज्याच्यामुळे आपण मोठं झालो. राहते की आपल्याकडे पाहून लोक लावून राहिले, समजा एवढं खूप गरीब शेतकरी पण आहे सर याच्यामध्ये, त्यांची तर खूप काळजी घेते मी, खूप म्हणजे जागा करते. तीच खरी पुण्याई आहे. सर्वात मोठा नफा शेतीमध्ये, पण शेतकरी हे मान्य करत नाही कारण त्याला पिकवता येत नाही. हा, मग मी ते सांगितलं. आज तुम्ही विचार करा, समजा तुम्ही मगाशी हिशोब काढला आपण, एका बेसोल डोसचे आपले 40,000 रुपये झाले आणि 40,000 तुम्ही वर्षभरात 4 डोस टाकता, किती झाले? 4 चोक 1,60,000 आणि 1,60,000 वर्षभरात तुमचा खर्च आहे. आणि वर्षभरामध्ये मागच्या वर्षी 60,000 झाले, 60 लाख रुपये झाले, भागिले 4 एकर किती झाले? 15 लाख रुपये पर एकर. मग 15 लाख रुपये तुम्हाला झाले. खर्च किती केला? 1.5 लाख रुपये. 1.5 लाखाला 15 लाख रुपये झाले. 1.5 लाख तो आपल्या SCTचा आणि लेबर खर्च वगैरे धरून 50,000 आणखी 2 लाख जरी धरले, 2 धरले, बरोबर की नाही, तरी पण तुम्हाला ते 2 लाख जर कट केले तर 13 लाख, बरोबर आहे. म्हणजे 2 लाख खर्च करून तुम्हाला 13 लाख शिल्लक राहता. म्हणजे 1 रुपयाला तुम्हाला 6 रुपयापेक्षा जास्त रुपये मिळाले, बरोबर आहे की नाही? काय म्हणणं आहे की नाही 1 रुपयाला 6 रुपये किती दिवसात? 12 महिन्यात, बरोबर आहे. आता मार्केटमध्ये तुम्ही 1 लाख रुपये टाका, त्याला 6 लाख रुपये, किती? 6 लाख नाही, 6 लाख रुपये भेटणार. 1 लाख रुपये टाका, एका वर्षाने 6 लाख रुपये भेटतील, असं तुम्ही जाहीर करा. फक्त किती लोक पैसे गुंतवतील? लोक जमिनी विकतील, स्वतःला विकतील तरी 1 लाख रुपये टाकतील आणि 6 लाख रुपये घ्यायचा प्रयत्न करतील. खरं आहे का खोटं आहे? बरोबर. मला सांगायचं काय आहे, शेतकऱ्यांना काय म्हणते मी की तुम्ही ना असं नाही की भावाचा विषय द्या सोडून, उत्पन्न काढा. उत्पन्नामध्ये तुम्हाला समजा 50 रुपये किलो जरी गेलं तरी 5 लाख रुपये, 100च क्विंटल काढा ना, पण 100 क्विंटल काढायची तुमची तयारी पाहिजे. म्हणजे मी नेहमी सांगतो, तुम्ही उत्पादनाची उलाढाल वाढवा. शेतकरी काय करता? बाजार भावाच्या मागे लागता. तुम्ही किती जरी समजा बाजार भाव असले आणि तुमच्या माल तुम्ही पहिल्या वर्षी काय म्हणले? केमिकलवर पिकवलं, ते आठवा बरं. ते आता जे आहे ना, प्लस मागच्या वर्षी पाहिलं तुम्ही, समजा डोसचे आमचे वाढ एक्स्ट्रा आम्ही खायला भरपूर घालतो. फुलांची चिठी घेतली ऑफ सीझन मध्ये लोकांना सुरुवातीला आपले बार चालू होते, ते शेवटपर्यंत असेच असतात, बरोबर की नाही? आणि जो लोकांचे गॅप गेला ना मध्ये, मागच्या वर्षी एक हिशोब केला, किमान आपण 50 ते 60 किलो माल घेतो एका खांबावर. मग सगळ्या शेतकऱ्यांच्या डोक्याला मुंग्या इथंच येतात का ते म्हणता आम्ही बी ड्रॅगन करतो बाबा, आमचं सरलाताईंसारखं का बरं लाखांमध्ये आकडे नाही? आमचे आकडे का नाही? सरलाताईचा साईड बिझनेस नाहीच आहे ना शेती सोडून. मग एवढं चाळीत राहून जर मोजली ना, आता बी 20 ते 25 किलो माल झाला. हेच सिक्रेट आपल्याला पुढे आणायचंय का तुमचा सगळा फ्लश एकसारखा आला, याचा अर्थ तुमचा माल भरपूर निघणार, बरोबर आहे की नाही? माल जर भरपूर निघाला तर व्यापारी बी तुमच्यावर फिदा होणार, कारण त्याला एक खटी एकसारखा माल मिळतो. एवढा माल त्याला एक ठिकाणी कुठंच मिळत नाही एक क्वालिटीचा, बरोबर आहे की नाही? आणि त्याला तुमची क्वालिटीचं सर्टिफिकेट द्यायची गरज आहे का? व्यापारी का तुमचा आज काय ओळख? आपल्याला काल जो व्यापारी आलता ना, सगळ्यापेक्षा आपला भाव त्यानं माल उंच घेतला, 100 रुपयाने घेतला. मार्केटला चालू 80-90, बरोबर आहे. 100 दरवर्षी तुम्ही हे सांगता आम्हाला, लोकांपेक्षा आमचा 20 रुपये जास्त विकला, 30 रुपये जास्त विकला. ते साईज एक साईज माल भेटला, बरोबर. आणि क्वालिटी तुम्हाला माल भावच नाही कमी करता यायचा. तुम्हाला मागच्या वर्षी माल द्यायला, तुमचं एक क्रेडिट तयार झालं, राईट? बरोबर आहे. मग मला काय सांगायचे, तुम्ही त्याला जर 2 खोके विकले असते क्रेडिट तयार झालं असतं तुमचं? नाही. तुम्ही 4,000 5,000 पॅकिंग करून. हा, मग मला सांगा, तुम्ही मागच्या वर्षी भाव कमी जास्त होतं तिथे नाराज नाही व्हायचं. अजून पुढच्या किती टन माल काढला मागच्या वर्षी? त्याच्यासाठी तयारी टोटल 4 एकर मध्ये 12 टनापर्यंत गेलो मागच्या वर्षी. शेतकरी सुरू झाले. त्याला माल होता तरी 12 टनापर्यंत गेलो आपण. 12, 12.5, 13 टनापर्यंत एकरी.
म्हणजे एकरी 13 टन माल आणि 52 टन माल काढला तुम्ही, हा बरोबर आहे की नाही? कारण मागच्या वर्षी पाऊस लेट आणि 100-125च्या बाजाराने धरले तर बरोबर तुमचे 50-60 लाख रुपये झाले, बरोबर आहे ना? ना मग आता मला सांगायचं काय तुम्हाला, तुम्हाला सांगायचं काय माहिती का, आता एवढा जो विषय झाला आपला, 220 पण विकले आपण. हा 220 आहे. ठीक आहे ना? बघा तुम्ही 60 रुपयापासून 220 विकला. आता आपण रियालिटीमध्ये येऊ. तुमचं फार नाव झालंय, तुमची फार वेगळी गोष्ट आहे. आपण सामान्य शेतकऱ्यांचा विचार करू ना थोडा वेळ. हा तेच. सामान्य शेतकऱ्याला समजा 50 रुपये बाजार भेटतोय, हा विचार करा. हो. पण जर तो माल भेटतो. नाही 50 रुपये जर मिळाला तरी तुमचं तेरी-पाची किती होतात, 6.5 लाख रुपये होतात. हा मग तुम्ही 1.5-2 लाख रुपये खर्च केला तर तुमचे 6.5 लाख रुपये झाले. 1 रुपयाला किती रुपये भेटले? 3 रुपये. मग त्याची तयारी बरोबर आहे की पाहिजे नाही? काढायची तेवढी. हा म्हणजे उत्पादन जास्त मिळालं पाहिजे. आता लोकांचा प्रश्न काय राहतो, आता खूप लागवडी झाल्या, आता खूप या एस वैदिकमुळे खूप उत्पादन यायला लागलं, मग आता बाजार खाली येतील. अरे येऊ द्या ना बाजार खाली. एक तुमच्या लक्षात नाही, तुम्ही राम सर असे काय बोलू राहिले स्वतःचं भागल्यावर? तसं नाहीये. तुम्ही पिकवता कशासाठी? सामान्य जनतेने खावं, बरोबर आहे की नाही? बाजार जर कमी राहिले तर खाणाऱ्यांची संख्या काय होईल? वाढेल. हॅलो, वाढेल की नाही? जेवढे जास्त लोक वाढतील खाणारे तेवढा बाजार स्टेबल होईल. काय होईल? स्टेबल. मग 50 रुपयांनी जर परवडतंय, मग 50 रुपयांनी का परवडत नाही? जसं तुम्ही पहिल्या वर्षी बोलले की बाजार 200-300 रुपये होते, पण तुमच्याकडे मालच नव्हता. मग जर तुमच्या पिकावरती जर माल जर खराब होतोय किंवा सेटिंग होत नाही किंवा मालच लागत नाही किंवा आल्यावर गळून जातोय किंवा त्याला मालामध्ये क्वालिटी नाहीये, तो नुसता पांचट लागतो, सडतो लवकर, मार्केटमध्येच जात नाहीये, अशा कंडिशनमध्ये किती बाजार असले तुम्ही भिकारीच राहणार आहे. हॅलो, माल पण सांभाळतात. खासियतच ती आहे ना, याची सायकलच कंटिन्यू चालू राहते. मी काय म्हणतो, सायकल आहे तुमच्याकडे, पण त्या सायकलला पॅन्डल आहे ना तुमच्याकडे, तो पॅन्डल काढा बरं. तुमची सायकल काय करील? म्हणजे तो जो पॅन्डल आहे सिरीवदिकचा बेसल डोसचा, तो पॅन्डल तुम्ही सारखा मारत राहता आणि म्हणून तुमची सायकल लोकांपेक्षा जास्त लांब. बघा तुमच्या सायकलचा स्पीड कमी जरी असला बाकीच्या सायकलपेक्षा, पण ती सातत्याने चालत राहते ना कासवासारखी. हा कंटिन्यू असतं आमचं पोषण. जणांचं म्हणणं काय आलं का एका फाटीला 2 किंवा 3च फळं आहेत. आपल्या प्रत्येक फाटीला 3, 4, 5, 6 अशी फळं आहे. मगाशी मी पाहिले एक ठिकाणी 4 होते, बरोबर आहे की नाही? पाठी मागायचे 4, 5, 7. म्हणजे म्हणजे मला सांगायचं काय आहे की तुम्हाला आता प्रश्न असा पडतो कधी कधी का कुठून काय फळ निघते काही तपासत नाही लागत. आणि कळ्या जरी भरपूर निघल्या तर मग आपण काय केलं पाहिजे? पोषणावर जोर दिला पाहिजे. त्या म्हणजे साईज वगैरे सगळंच होतं. शेतकऱ्यांनी जर आपल्या ह्या लेकराची जर तयारी केली पोषणाची तर त्यांना पुढे भविष्याची काळजी करायची गरज नाही. आज तुम्ही पेन्शन घेऊन राहिले ना आणि लोक टेन्शन घेऊन राहिले, याचं काय? इतर पिकांचं आज तू ह्या वयात पेन्शन घेऊन राहिला, लोक काय घेऊन राहिले आहे की नाही? आज तुझ्या बरोबर आलेली जी लक्ष्मी लग्न करून तिचे आईबाप आज काय विचार करताय? तिथे सगळ्यात मजा करते. आपल्या पुरीचं काय झालं? आपल्या पुरीचं काय झालं? कल्याण झालं आहे की नाही? कशामुळे? गोकुळात गेली नांदायला. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय आहे की तुम्ही इमानदार राहिले, तुम्ही सच्चे राहिले, आज तुम्हाला एवढ्या ऑफर येतात, तुम्हाला एवढं हुरळून जाण्यासाठी तुमचं एवढं ग्लॅमर तुमच्या आजूबाजूला आहे, आहे की नाही? म्हणजे पत्रकार आहे, बिझनेसमॅन आहे, शेतकरी आहे, कृषी विभाग आहे, बरोबर की नाही? हे सगळे लोक तुमच्या अवतीभोवती असे गोंगावत आहे. सगळे गोंगावता की नाही? काहीतरी तुमच्याकडे चांगलं आहे म्हणूनच ना. पण त्यातले काही जण असे आहे का ते तुम्हाला मोठं करायचा बी प्रयत्न करते. म्हणून कृषी विभाग आहे हा तुम्हाला जपायचा का प्रयत्न करतो? कारण तुमचा आदर्श घेऊन इतरही शेतकऱ्यांनी मोठं व्हावं ही त्यांची चांगली प्रांजळ म्हणणं आहे, बरोबर की नाही? त्याच्यानंतर मार्केटमधले जे बिझनेसमॅन आहे ते तुमच्याकडचा माल पाहिजे, त्यांना तुमच्यासारखी शेती पिकवायची. पण काही जण जे तुम्हाला ऑफर देतात त्यांना तुम्हाला बरबाद करायचं आहे. तुमचं जे गुडविल तयार झालं ते त्यांना ओरबाडून घ्यायचं आहे, जसं बाकीच्यांचं त्यांनी आजपर्यंत ओरबाडलं. खरं आहे का खोटं आहे? मला सांगा, तुम्ही ऐकलं एखाद्याचं काढला ब्रँड आणि केलं त्याच्यासारखं तर कशावर इफेक्ट होणार? बागेवर. भरपूर झालं आपल्याला. हा त्याची समाधान ते म्हणजे त्यांना हे तुमचं जे वरती शेव असा आकाशात तुमचा जे शेंडा निघालाय ना तो त्यांना छाटायचा आहे वर. मग ही लोक जी असतात ना हे काय करतात, याला परजीवी म्हणतो मी. काय म्हणतो? परजीवी. हे जिथं कुठं चांगलं दिसलं का तिथं जाऊन ते धाट टाकी त्या आणि त्याला रस शोषून घेते लालूच दाखवून. मग हे जे आज समाजामध्ये तयार झाले ना यांना आपण खरंच यांचा आभार मानले पाहिजे. कारण याच्यामुळे जे व्हायबल लोक आहे ना त्यालाच वगळे पडतात. पण तुमच्यासारख्यांना ज्यांना स्टँड आहे खाली, ज्यांचं अधिष्ठान आहे खास सत्याचं, ते हालत नाही. काय वाटतं तुम्हाला? आणि त्याचंच फळ आहे आज का लक्ष्मी तुमच्यावर काय प्रसन्न नाही, सरस्वती पण तुमच्यावर प्रसन्न नाही. जर आपल्याला 50% जर डायरेक्ट देतोय पैसा आहे तो
कोणते असं दे तेच नाही, नाव नाही घेते मी. नाही नावाची काय गरज नाही आपल्याला. खूप जण असं. नाही वृत्ती आहे ना ती वृत्ती, बरोबर त्यांचं हे बोललं पाहिजे. पण समाधानी झाली बा आपली सगळी, असं वाटतं नको. तुम्हाला एक सांगू का मी, बघा हे जगाला कळलं पाहिजे की तुम्हाला बी ऑफर येतात. पैसाच सगळं काही नसतं. समजा एखादी कंपनी बघा, ती सगळ्या सांगेल तुमच्या अख्ख्या बागेचा खर्च आम्ही करतो, पण तुम्ही आमच्या सोबत काय करा. खूप आहे केमिकल. आता कितीतरी त्याला एक आहे ना महत्वाचं, आपण जे म्हणतो ना ज्याच्या नावचं कुंकू लावलं ना ते लय महत्वाचं असतं. कोणी काही बोलू कोणी काही बोलू त्याची मजा नसते. ज्यांनी मी मोठा झालो, आज बघ मी 10 वर्षापूर्वी बी शेतकऱ्याच्या बांधावर जात होतो, तेव्हा मी मोटरसायकलवर जायचो सुरुवातीला, बरोबर आहे ना. नंतर कारने जायला लागलो, म्हणजे मी एकटा जायचो, नंतर मी माझ्याबरोबर एखादा जण असायचा, आता सगळे लवाजमा राहतो, बरोबर आहे की नाही. मग सांगायचं तात्पर्य काय आहे की ही बाहेरची परिस्थिती किती पण बदलू द्या, मी बदललो नाही, मला शेतकऱ्यांच्या बांधावर जायचा आनंद आहे. कसं होतं की काही नव्हतं, नसल्यावर कोणी विचारत नाही. समजा आता असं आहे, साधं काही एखादा पुरस्कार वगैरे भेटला, पूर्ण गाव स्टेटस ठेवतं की आपल्या 4 गावचं नाव रोशन केलंय. आहे का नाही. शेती एकच शेती आणि आदर्श. कळलं का तुम्हाला दोघांना. हॅलो, तुम्ही दोघांसाठी येते. आणि आदर्श मग आता पुरस्कार पण मिळाला ना सर ते मला. मराठीमध्ये म्हणे ना, उत्तावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, गुडघ्याला बाशिंग आलं का लोकांनी मंडळ तोडल्या तुमच्या समजायचं. सगळ्यांनी स्टेटस ठेवला म्हणजे आपण तीच कमाई केली, कमवलं. याच्यात जर एखादा जर बाहेर गेला याच्यातून ही जोडी फुटली, कार्यक्रम झाला. हा, तिकडचा भाग त्याचा आणि इकडचा भाग याचा. परिस्थितीच बरी. तिकडचा भाग लगेच दुसरी कंपनी, इकडचा भाग लगेच या सिटी. नाही व्हायला पाहिजे, कारण मग कळ लोकांना फरक काय राहत होती. नाही ते नाही, तेव्हा आमच्या घरात तो प्रकार नाही. नाही. प्रकृती असं का करते माहिती का, हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला एक आध्यात्मिक गोष्ट सांगतो. असं प्रकृती का करते, 2 भावांमध्ये भांडणं का लावून देते, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला सत्य आणि असत्य कळतच नाही. असत्य असल्याशिवाय सत्याची किंमत कळत नाही जगाला, म्हणून म्हणजे प्रकृती असते. जे एकोप्याने राहते त्यांची प्रगती पण आहे. हा, पण ते प्रगती पचवता आली पाहिजे ना. आज सगळ्यात मोठी समस्या काय माहिती का, पचवणे. लोक आहे ना कडू गोळ्या पचविते, आपण साखर पचत नाही लोकांना. शुगर. खरंय का खोटं आहे, खरं आहे ना. तसं आहे. लोक गरिबी, तुम्हाला सांगा गरिबी तुम्ही किती वर्ष काढली, गरिबीतच होतं सर. किती वर्ष काढली. भरपूर. आता मला म्हणजे 20-25 वर्ष. 25 वर्ष संसाराचीच काढली, बरोबर. तुम्हीच काढले की नाही. आज ते 25 वर्ष आणि हे 5 वर्ष, 5 नाही 4च धरा, बरोबर की नाही. घर बांधल्यापासून पुढचे धरू आपण 3 वर्ष. आता 3 वर्ष झाले ना घराला. म्हणजे तुम्ही या स्थितीमध्ये आल्यानंतर घर बांधलं, त्याच्यानंतर नर्सरी चालू झाली, नंतर तुम्ही गाड्या घोड्या बंगले सगळं लग्न केलं. आता समजा संसार व्यवस्थित सगळे मुली शिक्षणाला लागल्या. आता हे जे वैयक्तिक जे विकास आहे हा तुमचा, हा विकास किती वर्षात झाला, फक्त 3 वर्षात. पण मागचे 30 वर्ष जे राबले ते, त्याच्यामध्ये तुम्ही 30 वर्ष काढले. ह्या 3 वर्षात तुम्हाला इकडे तिकडे पंख असे उडवावेसे वाटतात का बरं. का म्हणजे हेच कळलं पाहिजे आपल्याला की ज्यावेळेस तुम्हाला गती येते ना, त्यावेळेस तुमचं सगळ्यात जास्त लक्ष पाहिजे गाडीवर. जेव्हा तुमची गाडी स्लो चालते ना, तेव्हा तुम्ही किती चुका केल्या तरी परत रस्त्यावर याल आणि काही ॲक्सिडेंट नाही होणार. तुम्ही 10च्या स्पीडने चाललेले, काय होईल तुमचं, काही नाही, खर्चटल थोडंसं, बरोबर. पण तुम्ही जर 100च्या स्पीडने चालले तर काय होईल, खर्चट नाही, भोगा होईल. बरोबर आहे की नाही. म्हणून जेवढं तुमच्या आयुष्याला गती येते, यश जास्त प्राप्त होतं, तेवढं माणसाने जागरूक राहावं लागतं. त्यावेळेस थोडी जरी चूक झाली, समजा तुम्ही स्लो चालले 10 आणि तुम्ही किती जरी स्टेअरिंग वळवली तर काही नाही होणार. मग तुम्ही 100ने चालले थोडी स्टेअरिंग वळवली, तुम्ही दुसऱ्या सेकंदाला रस्त्याच्या खाली राहणार आहे. कळलं का तुम्हाला. म्हणून प्रगतीच्या मार्गावर जास्त यश मिळतं, पैसा मिळतो, जेव्हा मान सन्मान मिळतो, 100 लोक ओळखायला लागतं आपल्याला, तेव्हा भरकटण्याचे चान्सेस फार जातात, तेव्हा फार जपावं लागतं, आणि तेच लोकांना कळत नाही. आज काही काही ठिकाणी तुमची ओळख आहे एसीडीची नाही आहे का नाही, आहे का नाही मला सांगा. आता आपले रोप यायला गेले ना पानिपतला, हरियाणामध्ये. पानिपत, हो, ट्रेनने दिले. पानिपत बी करून टाकलं. लखनौला गेले. 24 घंटे 30 घंटे काय लागले. दिल्लीच्या पुढे काय 230 किलोमीटर म्हणतात. आपल्याला माहित नाही पानिपत म्हणलं असं तिथे कुठेतरी. आले सर मुक्कामी राहिले 1 दिवस. ठेवलं त्यांना. आता त्यांना म्हणे, आता आम्हाला असं वाटलं नवीन आहे कसं, पण शेवटी माणूस माणसालाच ओळखतं ना, त्यांना इथंच ठेवलं. ती एक म्हण आहे ना सर, काय पेठेत पत, शेतात खत आणि घरात एक मत. हा हा हा, क्या बात आहे. घरात जर एक मत असेल तर बाजारामध्ये, शेतामध्ये जर खत असेल एसिडीवरचं आणि घरात एक मत असेल तरच बाजारामध्ये पत राहते. असं म्हण आहे, पूर्वीच्या लोकांची म्हण आहे, पेठेत पत
शेतात खत आणि घरात एकमत असलं तर काहीतरी प्रगती होऊ होते. शकतं. जीवनात ही आणि प्रगती एकदम हेच बरोबर आहे. हेच खरंय. जर एकमतच नसतं तर मग कोण कोणला काय. बरोबर आहे. नाही नाही, हा एवढा मोठा बुके आपल्याला निसर्गाने दिलाय. ओरिजिनल. मग हा ओरिजिनल बुके आहे ना सगळा. हा आता यांनी सरांनीच पाहिले. आता बघा ना, हे सौंदर्य बघा ना तुम्ही. हा इकडे बघा सर, काय जबरदस्त आहे ना. म्हणजे थोडक्यात आता हे झाड जर पाहिलं तर पूर्ण राऊंड असं कळई कळई कशी म्हणतो आपण, मागचं तुमच्या मागचं इकडं हे मागचं, म्हणजे पूर्ण कळई यासारखं एकदम पूर्ण सगळ्या बाजूने जेवढे फुलं. फुलं आहे ना याच्यातच कॅरेट भरणार आहे. हा आता एका फ्लश मध्ये आणि बाकीचं शेतकरी आले सर, हा त्यांनी आता रोपं नेले काल. हा तर ते आले या झाडावरती. बघा. त्यांना म्हणलं काय मोज, 3 60-70 पर्यंत मोजलंय म्हणे, आता तिकडून नाही जात म्हणे. इथं बघा. या गल्लीचं एक वेगळेपण सर, बांधावरची. हा म्हणजे ही फायनल गल्ली, या प्लॉट मधली ही फायनल गल्ली बघा. ती बांधावर शेवटपर्यंत केमिकल जातच नाही ना, समजा रासायनिक जात नाही, खताचा वापर होत नाही बांधावर. तो फरक आहे याच्यामध्ये. म्हणजे थोडक्यात हा जो बांध आहे इथं, हा इकडचा आपला अमेरिकन ब्युटीचा पहिला तुमचा जुना प्लॉट संपला. बरोबर आहे. याला दुसऱ्या वर्षापासून वापरलेलं आहे आपण, आणि याला पहिल्या वर्षापासून वापरलं. याच्यामध्ये डॅमेज काहीच नाही. प्लॉट मध्ये असं चेंजेस वाटते नाही. प्लॉट ओळखू नाही, याच्यामध्ये जे जुने ज्या फांद्या आहे ना, जुन्या एकदम 1 नंबरच्या, त्या थोड्याशा डॅमेज वाटतात. पण त्याच्यामध्ये असं काहीच वाटत नाही. त्याचं कारण याला प्युअर भेटलेलं आहे खायला. याच्यामध्ये सुरुवातीला थोडीशी भेसळ होती, परंतु तरी सुद्धा ह्या बांधाचं तुम्ही काहीतरी मला महत्व सांगत होते. हा जो बांध आहे ना, आपण इथं केमिकलचा काही विषय येत नव्हता कधीच. बरोबर. मोठा बांध होता. हा आपण काय केलं, ड्रॅगन लावायमुळे आहे ना, हा जागा कुठे सोडलीच नाही. बरोबर. बांध बिझनेस वाटला तुम्ही. म्हणजे हे असं म्हणायचंय की जे आपण रासायनिकचा अतिरेक करतो ना, हा हा त्याचा इथं दिसतो बांधावर. म्हणजे तुमच्या लक्षात आलं की याला जर केमिकल कधीच वापरलेलं नाहीये तर याचा रिझल्ट कधी पण माल जास्त निघतो. साईज वगैरे आणि कंटिन्यू माल आणि असतो. क्वालिटी चांगली असते. म्हणजे मी जे सांगतो की ड्रॅगन हे काय आहे, एक जंगली पीक आहे. ड्रॅगन हे ओबेसिटीसाठी सर्वात बेस्ट आहे. का बरं? की तुमच्या शरीरामध्ये पचन इंद्रिय तुमचं बघा, ड्रॅगन सगळ्यात भारी कशावर चालतं? कॅन्सरवर. 1 नंबरला ड्रॅगन कशावर फायदा करतं? कॅन्सरवर. प्लेटलेट वाढतात, तुमचं हिमोग्लोबिन वाढतं. बरोबर आहे. आता मला एक गंमत सांगा, शुगर ज्या वेळेस कॅन्सरचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे? का जास्त खाणं, गरजेपेक्षा जास्त खातात, त्या माणसांना 100% कॅन्सरचा धोका आहे. गरजेपेक्षा जास्त ते खर्च करत नाही, त्यांना कॅन्सर हमखास होऊ शकतो. त्यांना शक्यता पण जास्त. जर तुम्ही जास्त खात असाल तर कॅन्सर झपाट्याने वाढतो. कॅन्सरच्या पेशंटला जास्त खाऊ दिलं जात नाही, लक्षात ठेवा. मग मला सांगायचं काय तुम्हाला, ओबेसिटीचं मेन रिझन ते आहे का अपचन आणि स्टोरेज जास्त होतं, टॉक्सिसिटी जमा होते शरीरामध्ये, जे नाही साठायला पाहिजे ते साठतं. हे काय करतं ड्रॅगन? नसा तुमच्या मोकळ्या करतं, अन्ननलिका साफ करतं. तुम्ही बघा, सकाळी उठल्या नाश्त्याच्या अगोदर तुम्ही ड्रॅगन खा एक. ज्यांना कॉन्स्टिपिकेशनचा त्रास आहे, म्हटलं ना बद्धकोष्ठता, त्यांनी सकाळी उठल्या एक ड्रॅगनचं फळ खा. त्यांना बघा, तुम्ही जर 2 खाल्ले तर 1 नंबर रिझल्ट भेटणार तुम्हाला. तुमचं पोट 0 मिनिटात साफ होणार. बरोबर आहे की नाही? आहे की नाही? मग हे तुमची जर अन्ननलिका साफ झाली तर तुमचं त्याच्यामध्ये घाण साचल का? नाही. घाण नाही साचली तर तुमची ओबेसिटी येईल का? मग तीच प्रश्न आहे ना. आणि मग बाकीचे प्रॉब्लेम नाही येणार. मेन अन्ननलिका महत्वाची. मग त्याच्यासाठी आज हे फळ किती महत्वाचं आहे, त्याच्यात तुम्ही औषधी गुणधर्म तयार केले. म्हणून मी म्हटलो की क्वालिटीला फार महत्व आहे. आणि विदेशामध्ये मेडिसिन मध्ये पण त्याचा यूज आहे. आपल्याकडे अजून काहीच उपयोग नाहीये. खऱ्या अर्थाने ड्रॅगनचं अजून महत्व अजून जगाला कळलेलंच नाही. एकदम भारी आणि एकदम हेल्दी फ्रूट जर म्हटलं ना आज तयार केले सर, भरपूर होईल. आधी खायला तर शिकू. हे या गल्लीला माल बघा तुम्ही माग किती लागलेला आहे. बाप रे, हा जबरदस्त. हा आपला अमेरिकन ब्युटीचा माल आहे ना? बरोबर. आता मला अजून बाकी आहे आणि काल नेमकं हार्वेस्टिंग झाली आहे, पण सगळा माल देऊन टाके. म्हणजे आता जर आपण पाहिलं तर तुमच्या मागे बघा हे कळ्या पण आहे बघा. इथं खाली ज्या मोठमोठ्या कळ्या आता उद्या उमलण्यासाठी कळ्या आहे, बरोबर आहे ना? ह्या उमलल्या आणि इथं पुढच्या स्टेजमध्ये पण आता आहे. तुमच्या मागे माल लागलेला आहे बघा, आहे का? बघा आहे ना, तिथे सगळा माल लागलाय, बरोबर, राईट.
आणि इकडे आता आज फ्लॉवरिंग झालेलं आहे. थोडक्यात एकंदरीत आपण जे म्हणतो की ड्रॅगन शेतीमध्ये आज शेतकरी जो परेशान आहे, पहिली गोष्ट त्याचं कारण आहे त्याला याची जी प्रकृती ती कळली नाही. ड्रॅगनची प्रकृती कळणं गरजेचं आहे. प्रकृती म्हणजे काय? प्रकृती म्हणजे त्याचं आरोग्य, जे जगणं कसं आहे, त्याचा आरोग्य नाही, त्याचं जे दिनचर्या कशी, त्याचं खाणं पिणं, राहणं, मोठं होणं, त्याच्या गरजा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे. आपण कसं म्हणतो माणसाला, यांची प्रकृती ठीक नाही बरं का, यांची प्रकृती खूप दणगट आहे बरं का. प्रकृती म्हणजे काय? स्वास्थ्य. मग त्याचं स्वास्थ्य जे आहे ड्रॅगनचं ते कशावर अवलंबून आहे? तर ते अवलंबून आहे सगळ्यात मोठं प्राकृतिक रचनेवर. तुम्ही जसं बांधाचं उदाहरण सांगितलं त्या बांधावरून मी सांगतो तुम्हाला की जसं या बांधावरती तुमचा माल चांगला निघतो त्याचं कारण त्याला प्राकृतिक वातावरण भेटलं, प्राकृतिक माती भेटली. आज लोक काय करताय, ड्रॅगनमध्ये काय टाकताय? केमिकल, जे त्याचं अन्न नाही आहे. बरोबर आहे ना? मला सांगा, एखादा माणूस मारून मुटकून बी काम करतं, त्याला जर फटके दिले, दमबाजी केली, त्याला दहशतीमध्ये ठेवलं, ते ऐकत नाही का? ते ऐकतं. पण एखादं प्रेमाने पण ऐकतं, पण कुठल्या अवस्थेमध्ये ते मनापासून काम करतं? प्रेमाने. बरोबर आहे. मग SCT वैदिक हे प्रेमाने खायला देतं आणि केमिकल हे फटके देऊन खायला देतं. हा फरक लक्षात ठेवा. बरोबर आहे. त्याच्यामुळे ते विषारी तयार होतं, केमिकलचं अन्न विषारी तयार होतं. हे अमृतासारखं सारखे न्यूज येते ना, काय खावं काय नाही, हाच प्रश्न पडला. आणि भविष्य काळामध्ये कॅन्सरचं प्रमाण ऑर्गॅनिक नाही, वैदिक फूडला आहे ना, तुम्हाला सांगतो की आपण कसं म्हणतो की सोन्यासारखा भाव मिळणार आज. बरोबर आहे ना? आणि त्याची सुरुवात आपल्यापासून आहे. आता आपली पुढची पिढी आहे, त्यावेळेस याला सोन्यासारखा बाजार राहणार, याला वेगळी ओळख राहणार. जसं GI टॅगिंग म्हणतो का नाही, तसं GI टॅगिंग येणार, त्याला ब्रँडिंग येणार. आज जसं ऑर्गॅनिकचं नाव आहे तसं भविष्य काळामध्ये आजपासून 5-7 वर्षापर्यंत तुम्हाला वैदिकचं नाव दिसेल सगळ्या जगामध्ये. आलं लक्षामध्ये? आणि म्हणून हे जे सगळं आहे आज आपण जे बघतोय वैदिकमध्ये फक्त चमत्कारच होतोय. इथं रिझल्ट काय नसतो, इथं फक्त काय असतो? चमत्कार. हा तुमचं लाईफ एक चमत्कार नाही आहे का? हो आहे ना. मग ते चमत्कार का घडलं? कारण तुम्ही प्रकृती समजून घेतली, तुम्हाला परिस्थितीने शिकवली. आज तुमची जमीन जरी काळी असली तरी ड्रॅगन एक नंबर आहे. ऍक्च्युली ड्रॅगन काळ्या जमीन नाही यायला पाहिजे, तसं डाळिंब नाही येत. तसं का बरं? कारण याला ओलावा चालतच नाही. याला दगड गोटे पाहिजे, याला माती पाहिजे, मरून पाहिजे, याला खडक पाहिजे. एक नंबर येतं ते. याला खडकातून पाणी खत ओढायची काय सवय. असं रोपटं बघा तुम्ही, त्याची मुळं आहे त्या याला किती आहे बघा बरं तुम्ही. कशाला? खांबाला. आता या खांबाला पहा, खांबाला याची मुळं किती आहे? सगळे मुळं कशाला आहे चिकटलेले? खांबाला. बघा ना, पोलला सगळे आहे की नाही. प्रत्येक झाडाचं तुम्हाला हेच बघायला मिळेल. म्हणजे खोडं याचे जे काही मुळं आहे हे कशाला पकडताय? त्याला वाटते ते खडक आहे, त्याला वाटतं दगड आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की SCT वैदिक काय करतं, त्याला प्राकृतिक वातावरण देतं. हे जेव्हा कळेल ना शेतकऱ्यांना, प्राकृतिकच वातावरण पाहिजे. बरोबर आहे की नाही? पोषण त्याचं म्हणजे आपण जे म्हणतो ना, अतिरेक हा कुठलाच नाही. जंगली. आता इथं तुम्ही पहा, याला गवत आहे का नाही? काय त्याच्यावर काय दुष्परिणाम आहे सांगा बरं पिकावरती? नाही, गवताने काय दुष्परिणाम नाहीये, पण आपल्या डोक्यात किती भरलेले आहे का गवत असल्यावर दुष्परिणाम होतो. माग होतं का नाही? म्हणजे ते तुम्ही करून पाहिल्याशिवाय कळणार नाही. तसंच आहे. काय होतं, शेतकऱ्यांना असं वाटतं माझ्या शेतामध्ये गबळ झालं का मग काय होईल? रोगराई येईल. बरोबर आहे ना? तुम्ही 4 लाईनी ठेवून पहा, मग तुमच्या लक्षात येईल. काय होतं की उलट तुम्ही गवत काढल्यामुळे रोगराई येते. ते रूट्स डिस्टर्ब होऊन जातात. सिंपल आहे. ज्या अर्थी मला सांगा, मी नेहमी गमतीने सांगतो, हा पोरगा आहे तरुण पोरगा, त्याला दाढी आली, त्याने दाढी ठेवली. बरोबर आहे की नाही? का बरं? नैसर्गिक येते. बरोबर आहे की नाही? निसर्गाने तुमचं संरक्षण करण्यासाठी दिली. हे प्रकृतीला आम्ही ओळखलं पाहिजे. आलं लक्षामध्ये? तसं आज तुम्ही या ठिकाणी ड्रॅगनची प्रकृती ओळखली, त्याला तुम्ही SCT पोषण रेग्युलर चालू ठेवलं, तुम्हाला फवारा मारायची गरज आहे कुठली? बरोबर आहे ना? मग आता आज तुमची क्वालिटी जर पाहिली, दरवर्षी फळ आणि झाड आहे सर. ह्या तबल्याने अनेकांचा तबला वाजवलेला आहे. याच्यामध्ये आपण जर गुणवत्ता पाहिली याची, बरोबर आहे ना, पहिल्या वर्षापेक्षा ही खूप जबरदस्त आहे. साल एकदम जाड आहे आणि गोडी खूप आहे सर, त्याला स्वीटनेस पण जास्त आहे. कालचे व्यापारी आलते सर, हा ते बोलले का आम्हाला थोडा कसरट माल लागतो, लाल माल नाही चालत. बर बर बर. लाल आहे तरी मालाला हात लावून बघितलं ना, त्यांनी एक पण फळ बाजूला काढला नाही, पूर्ण पॅकेट करून घेतलं. त्यांना जे लाल माल सुद्धा एकदम कडक होता. आणि काय भाव नेला जागेवरून? 100. म्हणजे आज रेट कमी आहे एकदम मार्केट मध्ये. हे बघा
म्हणजे मार्केटपेक्षा 30 रुपये समजा. मी तर म्हणतो बरं का, सगळ्या सामान्य माणसाला सुद्धा ड्रॅगन परवडलं पाहिजे. खूप लोकांनी खाल्लं पाहिजे, खूप लोकांनी खाल्लं पाहिजे. 50 रुपये किलो जरी विकलं सर, एकरी 100 क्विंटल जरी काढलं ना तरी 5 लाख होतं. 1 लाख खर्च झाला तरी 4 लाख. पण हे शाश्वत आहे. बरोबर आहे की नाही? आणि असं मका नाही सोयाबीन मध्ये थोडीच काय होतं खर्च, त्याला पण कमी नसतंच. राईट आहे की नाही? असं नाही की नर्सरी म्हणून मग ड्रॅगनच लावा तुम्ही, असं नाही मला म्हणायचं. आहे की नाही? खाऊ का? मग बढिया. आज 5 वर्ष झाले, पण ड्रॅगनची टेस्ट दरवर्षी थोडी थोडी काय होते, आणखीन दुसरं घे. भारीच होते. साल बघा झाड किती. मग एवढं कडक माल जर असल्यावर 8-8 दिवस त्याला काहीच होत नाही. आता मी घरी ठेवलेले ना अनेक वेळा. हो, टिकवायची आमचं चांगली याची खरं म्हटलं तर. बाकीचे माल आहे ना मार्केटमध्ये आता असं आपलंच आपण नाही केलं पाहिजे. रानटीपणाने खायचं. तुम्ही आतापर्यंत खाल्ला असेल ना ड्रॅगन? काय बदल वाटला? पानसट लागत होता आधी खाल्लेला, आता ह्याच्यामध्ये चांगली गोडी लागते. बर. आणि रंग पण छान आहे. खूप छान गोडवा पण आहे. हा, आणि टेस्ट पण छान आहे याची. बर. आणि फ्रेश आहे. लागवड करताना सिटी वैदिक ज्यांनी चालू केलं त्यांनी आपल्यासारखंच 11-12 महिन्यात फळ घेतलं यावर्षी. कारण यातला शेणखत आणि वाळवी, उमणी, बुरशी या प्रकार. आता असं आहे, ड्रॅगन शेतकऱ्यांच्या बद्दल मी वाईट नाही बोलत, पण असं तोंड उघडलं पाहिजे. शेतकऱ्यांना पण आपल्या सोबत घेऊन चाललं पाहिजे. बाकी करेक्ट, जे एकदम आपल्या बरोबर. मागच्या आहेत. येस. शेतकरी मित्र हो, आज आपण पुन्हा एकदा सरलाताईंची आपण भेट घेतली, त्यांची बागेची भेट घेतली. आणि आज एक नवीन सीझनची सुरुवात आपण आज त्यांची पाहिली. तर ह्या सगळ्या अनुभवातून आम्हाला एकच सांगायचं आहे की तुमच्याकडे सातत्य असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही ज्याच्यामुळे प्रगती तुमची झाली आहे त्याची कास कधी सोडता कामा नये. उतू नये, मातू नये, घेतला वसा टाकू नये. तर हे जर आपण सांभाळलं तर आपली जी भरभराट आहे कधी थांबणार नाही. आणि जेव्हा आपल्याला भरपूर मिळायला लागतं तेव्हा ते लोकांबरोबर वाटायला शिकलं पाहिजे, शेअरिंग करायला शिकलं पाहिजे. ते शेअरिंग तुम्ही ज्यावेळेस करता त्यावेळेस परमेश्वर तुम्हाला अजून भरभराट देतो. जोपर्यंत तुमच्या मनामध्ये नम्रता आहे आणि एक निष्ठा आहे तोपर्यंत ईश्वर तुमच्या सोबत राहतो. आणि ज्याच्यासोबत ईश्वर आहे त्याच्यासोबत लक्ष्मी राहणारच. बरोबर आहे. आणि म्हणून मित्रांनो, ड्रॅगन शेती खरोखर तारण आहे सर्व गरीब शेतकऱ्यांसाठी आणि सर्व यशस्वी होऊ पाहणाऱ्या सर्व उद्योजकांसाठी सुद्धा. तर ह्या शेतीमध्ये भविष्य फार उज्ज्वल आहे. आपण 50 रुपये किलोचा बाजार कमीत कमी अपेक्षित धरा, तर खाणारे वर्ग पण वाढेल, खाणारा वर्ग वाढेल आणि तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त मिळणारच आहे तुम्हाला, आणि मिळतोच आहे. इतर पिकांपेक्षा चांगलंच आहे ना. एससी वैदिक कराल तर तुमचा रेट हा तुमचा एक ब्रँड बनतो. आज तुमची ओळख तुमच्या व्यापाऱ्यांपाशी एक ब्रँड म्हणून बनली. आणि अशी जी ओळख आहे तुमची ती टिकवा आणि त्याप्रमाणे शेती करा. ड्रॅगन शेती तुम्हाला खरोखर एक चांगलं आयुष्य देऊ शकते, चांगलं जीवन समाधानाचं, त्याच्यावर समृद्धीचं जीवन देऊ शकते. फक्त तुम्हाला तिला जे आरोग्य गरजेचं आहे ते आरोग्य दिलं पाहिजे. आणि फार खर्च नाही ना. इतर पिकांच्या तुलनेमध्ये जर म्हटलं ना किती मार्केट रेट कमी होता, 50 म्हणजे कमी नाही, 5,000 रुपये क्विंटल तुमचं काय विकतं आज बाजारामध्ये, समाधानी पाहिजे ना. आणि टनानी माल निघतो ना, हा शाश्वत भाव सांगितला. टनानी क्विंटलनी नाही निघत, सोयाबीन सारखा क्विंटलवर नाही निघत. 50 रुपये हा एकदम शाश्वत भाव पुढचा सांगितला मी. आज तर 100च्या आत आम्ही आलोच नाही अजून. बरोबर आहे. मग तुम्ही ट्रेलिस पद्धत करा किंवा पोल करा, हा तुमचा प्रश्न आहे व्यक्तिगत. परंतु ड्रॅगन शेती फायदेशीर आहे. फक्त तुम्ही तिला लॉंग टर्म बेसिसवर प्राकृतिक पद्धतीने केली पाहिजे. कोणी तुम्हाला जैविक करा म्हणेल, कोणी केमिकल करा म्हणेल, कोणी ऑर्गॅनिक करा म्हणेल. परंतु तुम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे, झाड तुमचं खुश आहे का, तुम्ही काही करा. तुमचं झाड, समजा तुम्ही पाहुण्याला स्वयंपाक केला का हो जगन्नाथ पाटील, तुम्ही पाहुण्यांना स्वयंपाक केला, पण पाहुणे खाऊन हा काय स्वयंपाक झाला असं स्वतःहून म्हणताय का, हे जास्त महत्त्वाचं आहे. तिथे मध्ये बघा त्या झाडाचं त्या दोन्ही झाडांच्या मध्ये फ्लावरिंग बघा किती गच्च झालेलं दिसतंय तुम्हाला, दिसतंय का. म्हणजे आज तुमचा हा जो जर हा टपरा जर पाहिला तर इथे असं एवढे फ्लावर आहे की हजारो फुलं आज तुम्हाला दिसत आहे. वरून ड्रोन मधून पण पाहिले आपण. म्हणजे ते झाड खुश आहे. पहिले एका फ्लॅश मध्ये जर एक कॅरेट निघतं, हे समोर दिसतं. म्हणजे असं नाही की कॅमेरा समोर. बरेच लोकांचं म्हणणं काय आहे का एवढा माल निघतच नाही. मग हे काय
मग आता एका वन टाइम जर ही नाही, हे flowering- काय हे एडिटिंग केलेलं आहे का? आणि पुढचे फ्लश बाकी एक तुम्हाला हिशोब सांगतो मी. आपले 40 फळ आहे याच्यावर समजा 40 धरा ते जास्त फक्त 40च आहे आणि तो 400 ते 500 ग्रॅम धरा तुम्ही किती तरी किलो झाला? कॅरेट भरतच ना. आणि मग डोळ्यापुढे म्हणजे बरेच जण काय म्हणतात तुम्ही चाटा मारते. चाटा नाही उरीत नाही. अहो त्यांना म्हणायचं तुम्ही चाटा मारता असं म्हणता ना, तुम्ही भेटा एकदा. नाही तसं नाही. हे फळ बघा मागे. काम तुम्ही करा ना आमच्या सारखं. आता नाही माझे नाही, हे फळ तुम्ही दुसऱ्या बागेतून आणले का? सर आले होते आपल्याकडे एक शिक्षक. दुसऱ्याचे फळ आणले का? ते बागातले मी त्याचं सगळ्या फ्लावरिंग मग फळ नाही आपले नाही. त्याची हार्वेस्टिंग झाली ना काल. याची फळे बघा एक. हा हाय ते आलंय एखादं म्हणजे इकडे आहे ना आम्ही याला माल किती येत असेल याचा अंदाजा सहज लागू. एका फ्लशचा जर एवढा आहे तर असे 5-6 फ्लश आहेत तर 4 जरी पकडले आज चांगले. पाऊस किती झालाय बघा ना तुम्ही. खाली जर गाळ बघितला बघा. हे बघा 2 चपला घेतल्या विकत मी. तर एक मातीने मला दिली, एक तुम्ही दिली, बरोबर आहे ना. तर आज आपण जर परिस्थिती पाहिली तर एवढ्या काळ्या जमिनीमध्ये एवढा गाळ आहे बघा. हे किती चोपडं झालं पाहिजे चालून. म्हणजे अशा कंडिशनमध्ये झाडाच्या आरोग्यावर कुठलाही दुष्परिणाम नाही आहे का? मग हे महत्वाचं आहे. आता हे जे माल आहे ना, जेव्हा हा फ्लश पूर्ण ताकदवर येतो ना त्यावेळेस ही सगळी शक्ती कुठं ओढली जाते त्याच्याकडं. म्हणून हे तुमचं ड्रॉपिंग होणार. शेतकऱ्यांना हे कळत नाही. हे ड्रॉपिंग नाही ऍक्च्युली, हे त्याचं व्यवस्थापन आहे आणि ऊर्जेचं. हा फ्लश आहे ना आपला पहिला जरी असला तर दुसरा थांबून जातो. आपल्या इथं थांबणारच नाही. तुम्ही हा माल निघू द्या लगेच पुढचा लगेच जोर करणार लगेच ताबडतोब. आणि ज्यावेळेस मार्केटमध्ये माल नसतो त्यावेळेस मार्केटमध्ये आपला माल असतोच असतो. हा जो दुसरा निघाला ना तुमचा, हे ज्या कळ्या आहेत ना, समजा बघा इथे एक कळी बघा, ही गाडी वाटते की तुम्हाला, हे बघा अशी ही ढिल्ली झाली ना, आता तरी निघत नाही बघा, बरं ना. म्हणजे थोडक्यात आता सांगायचं काय, काही कळ्या शेतकऱ्यांच्या काय होता ह्या पिवळ्या पडून किंवा लाल पडून गळता. त्याचं कारण काय आहे, जे रिचार्ज म्हणतो ना आपण त्याला, हा फ्लशला ताकद गेली निघून, मग ती जी गॅप तयार झाला तो गॅप तुम्ही पुढचा बेसल डोस देऊन भरू शकता. यालाच भरपूर पोषण दिलं तर हेच खूप बरोबर आहे. नाही तसं नाही, त्याला तुम्ही एक आयडिया सांगतो मी, शेतकरी जे बघताय तुम्ही सुद्धा तो प्रयोग करू शकता. तुम्ही जर याला शिलाची ट्रीटमेंट केली मधी LSQची, तर तुमचा हा फ्लश जाऊन दुसरा फ्लश एकदम ताकदवर येणार, मध्ये गॅपच नाही पडणार. मग त्याला LSQ गेली पाहिजे. कशा करता? कारण ते LSQने काय होणार, त्याचा जो गॅप आहे, हा ही याला जो तुमचा बेसल डोस आहे त्यांनी ताकद मिळू राहिली, पण LSQनी ताकद कोणाला मिळणार? याला मिळणार. हा म्हणजे बेसल डोस आणि दुसरा बेसल डोस ह्या दोघांच्या मध्ये जर तुम्ही LSQ शिलाची ट्रीटमेंट जर केली तर तुमचा हा मधला जो फ्लश आहे हा परत ताकद पकडणार. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव विशाल सोनवणे. मी नाशिक, ठाणे, पालघर या जिल्ह्यांचं कामकाज बघतो. आपल्याला जर SCT वैदिक तंत्रज्ञानासंदर्भात जर मार्गदर्शन हवं असेल तर माझा नंबर आहे 70 30 77 26 06. या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता व SCT वैदिक तंत्रज्ञानासंदर्भात संपूर्ण शेतीसाठी मार्गदर्शन घेऊ शकता. धन्यवाद. चला शेती करूया आनंदाने. जय SCT वैदिक. कांद्याचा व्हिडिओ आपण पाठीमाग काढला होता. तर जसं तुम्ही ड्रॅगन मध्ये चांगलं यश मिळवलंय तसं तुमचं कांद्याचं फार मोठं यश आहे, पण ते झाकून गेले ड्रॅगनच्या खाली, बरोबर आहे ना. बरोबर. तर कांद्यामध्ये सुद्धा तुमची दरवर्षी किती वेळा लागतो 15 लाखापर्यंत कांद्यामध्ये. आणि SCT वैदिक वर पिकावर लागल्यापासून आणि पूर्वी केमिकलवर पिकत होते, काय बदल पडला? आता मी हा कांदा फार डिसेंबर पर्यंत ठेवतो. पूर्वी जुलै पासून सुरुवात करून द्यायची मी काय का खराब मेसेज करायचा, तो मेसेज करायचा मी सडलो तसं आता एकदम कडक माल आहे असं ना. पावसाळ्यामध्ये एकरी साधारण तुम्ही किती क्विंटल माल काढला होता, टन माल काढला होता तेव्हा? 180. किती याच्यामध्ये? 60 राहिले काढले. क्विंटल साहित्य हा किती याच्यामध्ये? पाऊण 2 एकरामध्ये. पावणे 2 एकरामध्ये 180, 6 ट्रॉल्या, बरोबर आहे. कोणाला विश्वास बसेल का पावसाळी कांदा? 100 क्विंटल ॲव्हरेज भेटला आपल्याला. आणि ते नुसतं पाण्यात होते ते कांदे, गलदरीमध्ये होते, आपण ते पाहिलं सगळं. हा ते नाही पाणी मशीन टाकून पाणी उशीर होते. हा तिथले कांदे तुमचे 100 क्विंटल निघाले. आणि आता ही किती सरासरी बसली असेल? आता हे एकरी 5 15 150 क्विंटल ॲव्हरेज भेटले आपल्याला सरासरी. आणि यावर्षी सर 50 क्विंटलचा आवरेज भेटेल लोकांना. तुमच्या परिसरात 50 नाही, 2.5 ट्रॉले त्यांचे निघाले आणि आमच्या 6 ट्रॉले निघाले. त्यांच्या अडीचं तुमच्या 6 सध्या ह्या कांद्यांमध्ये या वर्षी. कारण या वरून त्यांच्या टिकणार नाहीये. त्यांचं टिकायचं नाही, उष्णता जास्त होती ना, केमिकलचा कांदा टिकतच नाही ना. उष्णता होती आणि काय झालं पण आपलं आपलं पहिलं ॲव्हरेज आहे सर
त्याच्या पाठीमागचं सगळं सुरुवातीला 250 क्विंटल पर्यंत होती एकरी. या भागाचं हा आता ते काय केमिकलमुळे कशामुळे एकदम कमी 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 या भागामध्ये 10-20 वर्षापूर्वी 250चं ॲव्हरेज होतं, 250 क्विंटलचं. मकांचे तणनाशक बरोबर आहे. तुम्ही 250 क्विंटलचं ॲव्हरेज शेतकरी किती क्विंटल आले? 100 वर आले पहा, 100 काही 80 वरच आले. हा खूप कमी. काही ना तर नांगरले डायरेक्ट. आपल्या कांद्यावर तुम्ही व्हिडिओ घेतला का तो? हा. आपण ज्या दिवशी कांदे काढायला बिलवलो का त्या दिवशी त्यांनी नांगर घातला, काढलीच नाही. नांगरटी केली शेजारी तो जो ड्रोन मध्ये आपण पाहिला हा, होता, त्या बाजूचा म्हणजे पोचलंच नाही का? पण तरी काही खर्च केला नसेल का? खर्च केला ना तरी कांदाच पोचलाच नाही. पोचलंच नाही. आमचंच काय झालं म्हणजे आता काही आपलं म्हणून आपण बोलतो, पण जग दुनिया पाहते असं विषय. कलर शायनिंग बघ. बोलते आता मार्केट वाढलं. मला सांगा म्हणजे तुम्ही, 100 ते जवळ ट्रॅक्टर मागे हा आपलं फक्त हा 50 ते 60 क्विंटल माल गेले 35 ट्रॅक्टर. नाही 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 35 ट्रॅक्टर म्हणजे किती झालं तो? 10 ट्रॅक्टर 300 क्विंटल. किती? 300 क्विंटल आणि 10 ट्रॅक्टर चालते. बरोबर आहे. 300 ते 9 करा तुम्ही 900 म्हणजे आपला 1200 क्विंटल माल. 1200 क्विंटल मालामध्ये किती किलो निघाला? समजा 60 ते 70 क्विंटल निघाला. म्हणजे हा बारीक. हम्म. आणि तो बी का बरं तुमची जमिनी पूर्णपणे जाम झालेल्या होत्या. या वर्षी आणि कांदा कधी लावला होता आपण, आठवण जरा? कांदा जानेवारीमध्ये लावला होता. 14 जानेवारी 22 जानेवारी पर्यंत लागवड तरी चालू. 300चं ॲव्हरेज भेटलंय. हा, हा. आणि विशेष म्हणजे की तुम्हाला एवढी कमी प्रमाणामध्ये हे निवड भेटली, बरोबर आहे की नाही? जर 100% जर सीझन मध्ये लावला असता तर हे काहीच नाही निघत. मग हे निघत नाही थोडं राहतं. मग आता याला लोक काय म्हणते की नशीब.